तुला रामदया घना विषयाने मला दिन केले भारी तुझ विणता सांग कोण तारी पाही पाही प्रभू आलो शरण तुला पाही पाही प्रभू आलो शरण तुला किती विनू तुला रामदया घना किती अळू तुला पापिया जा मेरा मुक्त केले कोणी गणिका गजेंद्रासी उद्धरिले कोणी उपेक्षिसी काया या दीन बाळा उपेक्षिसी काया या दीन बाळा किती विनू तुला रामदया घना किती अळू तुला म्हणवितो तुझा ब्रीद राखे हरी ठेवी चरणावरी नको लोटू दुरी अपराधी जरी मी काय भारी तुला अपराधी जरी मी काय भारी तुला किती विनवू तुला रामदया घना किती अळू तुला ऐकून या दिन वाणी गुरु राई नाभी नाभी असे उभारोनी पाहे राम पाठ करी भय नाही तुला राम पाठ करी भय नाही तुला किती विनू तुला रामदया घना किती अळू तुला ऐसा दीन दयाळ सांगा कोण दुजा घोर कली माझी मोक्ष केला सोपा दीनदास म्हणे राम राम बोला दीनदास म्हणे राम राम बोला किती विनू तुला रामदया घना किती अळू तुला रामदया घना श्लोक म्हणते गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदन गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्व ही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात नचले जेथे श्रीराम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलाचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं त्वं नमामि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपति श्रीरामचंद्र पूर्वेशाम अस्माकं कुलदैवतं शुकासारिखे पूर्ण वैराग्य जासे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्रीराम ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं
शङ्करं लोकशङ्करम् शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिनी व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। मागच्या रविवारी आपण समर्थांचे जे श्लोक बघितले त्यातून आपल्याला हे लक्षात आलं की सर्वोत्तम भक्त कसा असावा, म्हणजेच समर्थांचा जो सर्वोत्तम भक्त आहे तो त्याचे लक्षण काय, म्हणजे तो कशा पद्धतीने तो विचार करतो, कशा पद्धतीने तो आचरण करतो, कशा पद्धतीनं त्याचं वागणं असतं, बोलणं असतं, हे सगळं समर्थांनी सांगितलं. ते ऍक्च्युली आपल्या सगळ्यांसाठी व्हिजन, म्हणजे एक आमच्या डोळ्यासमोर एक व्हिजन असावी की तो समर्थांचा सर्वोत्तम भक्त कसा आहे किंवा कसा असतो. एक जे रोल मॉडेल आपण जे मागच्याला बघितलं होतं ते आमच्या डोळ्यासमोर असावं म्हणून समर्थांनी ते आपल्याला सांगितलं. कारण आम्हाला सगळ्यांना आयुष्यामध्ये जगत असताना काहीतरी एक रेफरन्स पाहिजे असतो, काहीतरी एक रोल मॉडेल पाहिजे असतं आणि त्याच्याकडे बघून आम्ही तिथं तसं वागू शकतो. पण ती झाली व्हिजन. प्रश्न असा आहे की आम्ही एका दिवसात तिथं पोहोचू शकत नाही. आम्ही कॉर्पोरेटमध्ये सुद्धा बघितलं त्यावेळेला एक व्हिजन स्टेटमेंट असतं आणि एक मिशन स्टेटमेंट असतं. व्हिजन म्हणजे मला काही वर्षामध्ये कुठपर्यंत पोहोचायचं आहे कंपनीला, ती व्हिजन काय. तसं मागच्या रविवारी आपण समर्थांची व्हिजन बघितली की त्या सर्वोत्तम भक्ताची व्हिजन बघितली की सर्वोत्तम भक्त कसा असतो. आणि आता जर बघितलं आम्ही तर समर्थांनाही माहिती आहे की लाखामध्ये एखादाच, भगवंतांनी सुद्धा गीतेमध्ये सांगितलंय की असा कोण, तर लाखामध्ये एखादाच असा सर्वोत्तम भक्त असतो. आणि मग बाकीच्या 99,999 लोकांनी काय करायचं, तर त्यासाठी व्हिजन सांगितली, पण आता समर्थांना मिशन सांगायला पाहिजे. म्हणजे आम्हाला तिथं जर पोचायचं असेल तर डे टू डे बेसिसवर आम्हाला काय करायला पाहिजे. म्हणजे जसं मिशन स्टेटमेंट असतं की व्हिजन आमची काही वर्षानंतर आम्ही तिथं पोहोचणार आहोत, हे व्हिजन झाली. पण तिथं पोहोचण्यासाठी आम्हाला डे टू डे बेसिसवर, आवरली बेसिसवर काहीतरी करणं अपेक्षित आहे. स्टेप बाय स्टेप इम्प्रूव्हमेंट होणं आवश्यक आहे आणि ती होणं, त्या स्टेप्स म्हणजे मधल्या स्टेप्स ह्या मिशन स्टेटमेंट झालं. आणि ह्या मिशन स्टेटमेंट समर्थांनी लगेचच पुढच्या श्लोकामध्ये दिलेल्या त्याच आपण बघणार आहोत. ह्या मिशन स्टेटमेंट ह्या आमच्या सारख्या साधकांना अतिशय उपयोगाच्या आहे. कारण मागच्या आम्हाला सगळ्यांना असं माहिती आहे की तो असा असतो, तो तसा असतो, सर्वोत्तम भक्त असा असतो, हे सगळं आम्हाला माहिती आहे. आम्ही त्याला नमस्कार करतो, आम्हाला त्याच्याबद्दल आदर असतो. आम्ही सगळ्या संतांबद्दल सुद्धा असं म्हणतो की अरे ते किती मोठे होते, ते असे होते, ते तसे होते, आणि एवढंच आम्ही म्हणतो आणि आम्ही शांत राहतो. पण समर्थ हे प्रयत्नवादी संत आहेत. समर्थ प्रत्येक साधकाने तिथपर्यंत पोचावं असं समर्थांचा प्रयत्न आहे. आणि म्हणून समर्थ लगेचच सांगतात की आमच्यासारख्या साधकांनी काय केलं पाहिजे, काय जीवनामध्ये जगत असताना त्या जीवनाचं सार कसं बघितलं पाहिजे, जीवनाकडे कसं बघितलं पाहिजे, स्टेप्स कुठल्या घेतल्या पाहिजेत, कसा विचार केला पाहिजे, कसं मनाला घडवलं पाहिजे, मनाची जडणघडण कशी केली पाहिजे. कारण हे मनाचे श्लोक आहेत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हा उपदेश आहे हा मनाला केलेला आहे, शरीराला नाही. आणि मग तसं जर असेल तर आम्हाला हेही बघितलं पाहिजे की आता त्या मनाला उपदेश करून छोट्या छोट्या घटनेतून, छोट्या छोट्या प्रसंगातून जीवनामध्ये जगत असताना आम्ही कसं जगावं, म्हणजे आम्ही त्या व्हिजन पर्यंत पोहोचू शकू. म्हणजे आम्ही सुद्धा सर्व साधक अतिशय कनिष्ठ लेवल पासून अतिशय श्रेष्ठ वरिष्ठ लेवल पर्यंत आम्ही कसे पोहोचू शकू, त्या व्हिजन पर्यंत कसे पोहोचू शकू, ह्याच्यासाठी हे सगळे आता इथनं पुढचे सगळे श्लोक
आपल्याला समर्थांनी दिलेल्या आहेत, त्या पण आता काळजीपूर्वक पाहूया. मी शेअर करतो, एक मिनिट. हे साधारण 10 श्लोक आहेत आणि या 10 श्लोकांमध्ये आम्हाला समर्थांनी अतिशय सोप्या सोप्या भाषेमध्ये आम्हाला कशा पद्धतीनं आम्ही आचरण करावं जगत असताना ते समर्थांनी सांगितलेलं आहे. ते आपण आज आता बघणार आणि खूप छान श्लोक आहेत हे सर्व आणि ते आपल्याला ते आवडतील, सगळ्यांना ते भावतील याची मला खात्री आहे. आपण ते बघायला चालू करू. तुम्हाला स्क्रीन दिसतोय का? तर आजचा पहिला श्लोक 97वा श्लोक 57. जगी होईजे धन्य या राम नामे, प्रिया भक्ती उपासना नित्य नेमे, उदासीनता तत्वता सार आहे, सदा सर्वदा मोकळी वृत्ती राहे. 97वा श्लोक आहे. आता या एका श्लोकाचं सार जर आम्ही बघितलं तर आम्हाला समर्थ या एका श्लोकामधून कशा पद्धतीनं आम्ही जीवन जगावं त्याचं सार सांगतात आणि म्हणूनच या आजच्या श्लोकांना मी समर्थ जीवन सार असं नाव दिलेलं आहे. याचं कारण असं आहे की आम्हाला समर्थांनी काय करावं आणि काय करू नये ह्याचं आम्हाला या श्लोकांमधून कसं आचरण असावं, कसं आचरण असू नये हे आम्हाला सांगितलेलं आहे. म्हणजे आपण बघतो की डूज किंवा डोंट्स हे आम्हाला या समर्थांनी या श्लोकामधून सांगितलेलं आहे किंवा काय कर आणि काय करू नकोस. कारण आमच्यासारख्या सामान्य साधकांसाठी हे अतिशय महत्वाचं आहे की आम्हाला एक छोटे छोटे घास करून दिल्यानंतर आम्हाला त्या आयुष्यामध्ये जगत असताना, साधना करत असताना आम्हाला हे डूज अँड डोंट्स किंवा काय कर आणि काय करू नये हे आम्हाला उपयोगी पडतील. आणि म्हणूनच हे श्लोक अतिशय माझ्यासाठी अतिशय उपयोगाचे आहेत. म्हणूनच आपण आज हे खास श्लोक 97 पासून घेणार आहोत. समर्थ इथं काय म्हणतात की जगी होईजे धन्य या राम नामे. म्हणजे काय? तर ह्या जगामध्ये जगत असताना तू काय कर, तर या रामाच्या नावाने म्हणजेच रामाचं स्मरण कर, रामाचा आदर्श ठेव, रामनाम घे आणि काय हो तर तू धन्य हो. म्हणजे पहिल्यांदा समर्थांनी इथं सांगितलं की आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये जगताना एक आधार पाहिजे, एक सॉलिड फाउंडेशन पाहिजे, एक रोल मॉडेल पाहिजे आणि ज्या आधाराच्या अनुषंगानं त्या आधाराला धरून मी माझं आयुष्य व्यवस्थित आनंदाने आत्मविश्वासानं जगू शकेन. हा अतिशय महत्वाचा पॉइंट आहे. कारण का की आज जर आम्ही समाजामध्ये बघितलं, आज जर आम्ही आमच्याकडे बघितलं तर काय झालेलं दिसतं, तर आमचा एक आधार जो आहे, आमच्या जीवनाचा आधार हा म्हणजे फाउंडेशन हा हळूहळू कमी होत चाललेला आहे. म्हणजे आमचं रामाबद्दल म्हणजे देवाबद्दल असेल म्हणा, आपण जर समाजाचं जर अवलोकन केलं तर आज समाजामध्ये एक आधार कमी झालेला असल्यामुळं या समाजामध्ये एक आत्मविश्वास कमी झालेला आहे, मनाचा आत्मविश्वास कमी झालेला आहे. म्हणजे एखादं संकट आल्यानंतर आम्ही हेलपांडून जातो. एखादं संकट आल्यानंतर आम्हाला काय करावं कळत नाही. आम्ही मनाने ब्लॉक होतो. आणि अशी अवस्था आमची जर का होत असेल तर आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये
आणि अधिष्ठान जे म्हणतात आपण, आधार जो म्हणतात, तो आधार आम्ही जर बघितलं गेल्या 30-40 वर्षांमध्ये, तर तो आधार हळूहळू कमी होत चाललेला आहे. कशावरून हो? जर आपण जर थोडस जर विचारलं, मी मुद्दाम का थोडस एक्सप्लेनेशन देतोय, तर आम्हाला कळलं पाहिजे की समर्थ इथं म्हणतात की रामाचं स्मरण कर किंवा रामाचा आदर्श ठेव, हे समर्थांनी का सांगितलं असेल? कारण समर्थांनी सुद्धा ज्या वेळेला 16 वर्ष तपश्चर्या केली आणि तपश्चर्या करून नंतरची 16 वर्ष ज्या वेळेला देशाटन केलं आणि त्यावेळेला सगळ्या समाजाचं अवलोकन केलं, त्यावेळेला समर्थांना असं दिसलं की अरे समाजामध्ये अतिशय दुःख आहेत, समाजामध्ये जे लोक आहेत, समाजामध्ये जे माणसं आहेत, ती माणसं दुःखी आहे. त्याचं कारण असं आहे की काय करावं आणि काय करू नये हे त्यांना कळत नाहीये. त्यांचा आधारभूत नाहीसा झालेला आहे. आणि आधार जर पक्का असेल, म्हणजेच कुणावर जर आम्ही जर डिपेंडंट असू, जर आम्हाला अधिष्ठान असेल, म्हणजे पाया जर असेल, तर माझं आयुष्य हे अजून जास्त आत्मविश्वासपूर्वक होऊ शकेल. दुःख कमी होणार नाही, संकट कमी होणार नाहीत, पण जर त्या संकटांना सामना करण्यासाठी जर माझं मन जर तयार असेल, माझ्याकडे जर आत्मविश्वास असेल, तर मला कुणाचा तरी आधार पाहिजे. आणि तो आधार मला कुणाचा घेतला पाहिजे, तर तो माझ्या धर्माचा आधार घेतला पाहिजे. तो माझ्या परमेश्वराचा, माझ्या उपास्य दैवताचा आधार घेतला पाहिजे. आणि आधार घ्यायचा म्हणजे काय करायचं, तर त्याचं स्मरण मला केलं पाहिजे, त्याचा आदर्श मला ठेवला पाहिजे. आणि असं जर केलं नाही तर काय होईल, त्याचं चित्र आम्हाला आज समाजामध्ये दिसतं. आज आम्ही जर बघितलं तर गेल्या 30, 40, 50 वर्षामध्ये घरामध्ये दररोज पूजा सुद्धा होणं कमी झालेलं आहे. म्हणजे घरामध्ये एक देवघर असावं आणि दररोज त्याची पूजा असावी, हे आमच्या आजूबाजूला जर आम्ही बघितलं समाजामध्ये, तर हे आम्हाला दिसतं की हे जे आधार किंवा जे व्रतवैकल्य आहेत, या उपासना आहेत, हा जो आधार आहे, हे कमी होत चाललेलं आहे. मग त्याचा परिणाम काय झाला? त्याचा परिणाम असा झाला की आमच्याच, आपण मागच्या वेळेला बघितलं होतं की जर तो परमेश्वर, तो श्रीराम जर संबंध सगळ्या सृष्टीचा माता पिता असेल, पितामह असेल, त्याचा जर आधार आम्हाला जर घरामध्ये जर आमच्या आई वडिलांनी जर आम्हाला दिला नसेल, आम्ही जर आमच्या मुलांना दिला नसेल, तर काय होईल हो? तो आधार कमी झाल्यामुळं आज जर आम्हाला समाजामध्ये दिसतं, तर आमची मुलं आई वडिलांचं ऐकत नाहीत. कारण का की तो आधार कमी झाला, म्हणजे आम्ही आमच्या सृष्टीचा करता करविता परमेश्वर जो श्रीराम, ह्याला विसरलो. आणि त्याचं जर आम्ही जर रिझल्ट जर बघितला, तर त्याचा रिझल्ट हा आहे की हळूहळू या समाजामध्ये आमची मुलं सुद्धा आम्हाला विसरली. कारण का की आम्ही आमच्या आई वडिलांना विसरलो, तेव्हा मुलं सुद्धा त्याच्या आई वडिलांना विसरली. आणि त्याचं काय झालं, तर त्या मुलांवर एक चांगले संस्कार होणं कमी झालं. मुलांना जो पूर्वी घर होतं, घर ही सिस्टीम होती, या सिस्टीमचा आधार होता, या घराचा आधार होता, आई वडिलांचा आधार होता. आणि त्या आई वडिलांचा आधार कमी झाल्यामुळं त्या मुलांचं काय कमी झालं असेल, तर एक आत्मविश्वास कमी झाला, एक श्रद्धा कमी झाली. आणि त्यामुळं काय झालं, तर एक सर्वांगीण विकास होणार होता, तो कमी झाला. आणि त्याच्यामुळं काय होतं, तर जर स्टेप बाय स्टेप जर डिग्रेडेशन होतं, ते जर आम्ही बघितलं, तर काय झालं, पहिल्यांदा समाजामध्ये भगवंताचं अधिष्ठान कमी झालं. नंतर घरातलं भगवंताचं अधिष्ठान कमी झालं. घरातलं श्रेष्ठ ज्येष्ठ माणसांचं अधिष्ठान कमी झालं. आणि हळूहळू आम्ही एकटे पडलो. आणि ज्यावेळेला आम्ही एकटे पडतो, ज्यावेळेला आम्हाला कुणाचा सपोर्ट नसतो, कुणाला आम्हाला आधार नसतो, त्यावेळेला आम्ही आयुष्यामध्ये आत्मविश्वासानं जगू शकत नाही. संकटामध्ये आम्ही आत्मविश्वासानं सामोरं जाऊ शकत नाही. हीच आजच्या समाजाची अवस्था झालेली आहे. जर आपण जर उदाहरण बघितलं, पूर्वीच्या काळामध्ये जाती होती, आणि जाती असताना जर जात्याचं जर तुम्ही जर विचार केला असेल, तर खालचं पातळ, जात्याचं जर खालचं पातळ असतं, ते घट्ट असतं. त्याच्यावर दुसरं पातळ असतं, आणि त्या पात्यावर तुम्ही दाणे घातल्यानंतर गहू असतील, ज्वारी असेल, आणि तुम्ही ज्या वेळेला
जातं फिरवता त्यावेळेला काय होतं तर ते जात्यामध्ये खालचं आधार फिक्स असल्यामुळं वरचं पातं त्या खालच्या आधाराने फिरतं आणि ते गहू किंवा ज्वारी भरडले जातात आणि त्याचं पीठ निर्माण होतं. म्हणजे आम्हाला काहीतरी आउटपुट मिळतं, त्या दाण्याचं पीठ मिळतं त्या जात्यांच्या उपयोगानं, जात्याचा उपयोग केल्यानंतर. पण जर असा विचार करा खालचं जर पातं असेल, खालचं जात्याचं जर खालचं पातं असेल, ते जर घट्ट नसेल, तेच स्वतः जर फिरत असेल, त्याला जर अधिष्ठान नसेल, ते एका जागेवर जर फाउंडेशन जर स्ट्रॉंग नसेल, तर वरचंही पातं फिरेल आणि खालचंही पातं फिरेल आणि आम्हाला ॲट द एंड गव्हाचं पीठ किंवा ज्वारीचं पीठ होणार नाही. आपण दुसरं उदाहरण घेऊ की जर समुद्रामध्ये जर लाईट हाऊस नसेल, जर दिशादर्शक जर नसेल आणि जर त्या समुद्रामध्ये जर एखादं जहाज भरकटलं असेल, दिशाहीन झालेलं असेल, समुद्रांच्या लाटामुळे इकडे तिकडे जात असेल आणि जर त्याला जर दिशा जर पाहिजे असेल तर त्यासाठी त्याला लाईट हाऊसचा उपयोग होतो. कारण का की लाईट हाऊस त्या सागरामध्ये असलेलं एक दिशादर्शक आहे, आधार आहे, सगळ्या जहाजांचा आधार आहे. आणि त्या आधारावर ते जहाज कितीही मैल दूर जाऊ शकतं, कारण त्याला माहिती आहे कितीही मैल गेल्यानंतर किनारा कुठे आहे, आपल्याला जायचं कुठे आहे आणि आपला आधार कोण आहे. आणि जर त्याला जर आधार सुटला तर ते जहाज भरकटत जातं. आणि म्हणूनच आम्हाला आमच्या जीवनामध्ये त्या परमेश्वराचा, त्या रामाचा आधार असणं अतिशय महत्वाचं आहे. तिसरं उदाहरण घेऊ आपण सध्याच्या काळामध्ये. मी मुद्दाम काय सांगतोय कारण ज्यावेळेला आपण आजूबाजूला बघतो त्यावेळेला आम्हाला सगळ्यांना कळतं की हे प्रॉब्लेम्स आहेत आणि आम्ही सगळे म्हणतो की समाज हा असा चाललेला आहे, पण आम्ही आमची जबाबदारी लक्षात घेत नाही. आम्ही काय म्हणतो की सगळेच जण तसे वागतात, मग मी पण तसाच वागतोय. पण जर मी जर व्यवस्थित वागायला लागलो तर माझं कुटुंब व्यवस्थित होईल आणि माझं कुटुंब झाल्यानंतर माझ्या बरोबर असणारे सुद्धा चांगली आहे. संबंध सगळ्या आयुष्यामध्ये एक आत्मविश्वासानं यशस्वी होत आहे, याचाच अर्थ त्यांच्याकडे काहीतरी चांगल्या क्वालिटीज आहेत म्हणूनच ते यशस्वी होत आहेत. अजून 10 कुटुंब आमचं अनुकरण करायचा प्रयत्न करतील, अजून 10 कुटुंब होतील, त्यांच्यानुसार अजून 10 कुटुंब होतील. अशा रीतीने समाज होतो. समाज हा आयसोलेटेड होत नाही, प्रत्येक माणसापासून समाज निर्माण होतो. परवाच एक मुलाखत ऐकली, जे अनुरूप विवाह संस्था ज्या चालवतात, गेले 40 वर्ष पुण्याची जी संस्था आहे, लग्न संस्था आहे. म्हणजे मुलं आणि मुली वयात आल्यानंतर त्यांचं लग्न जुळवणं हे त्या संस्थेचं कार्य आहे. गेले 40 वर्ष ते करत आहेत. सांगण्याचा मुद्दा हा आहे की त्यांनी गेल्या 40 वर्षामध्ये या मुला मुलींचं जे झालेले चेंजेस आहेत ते बघितलेले आहेत. आणि मुला मुलींचे चेंजेस म्हणजेच काय तर आमच्या घरातले चेंजेस, आपल्या समाजातले चेंजेस त्यांनी बघितलेले आहेत आणि त्यांना हे कळू शकतं की अरे आज या समाजाची अवस्था गेल्या 40 वर्षामध्ये काय झालेली आहे. तर त्यांनी एका मुलाखतीत एक स्टेटमेंट केलं की गेल्या इथून पुढच्या 10 वर्षामध्ये आमच्या समाजातली विवाह संस्था कोलमडून पडेल. डिटेल्स मध्ये आपण जायला नको. सांगण्याचा मुद्दा एवढा एकच आहे की विवाह संस्था कोलमडून पडेल याचाच अर्थ असा आहे की ती मुलगा आणि मुलगी एकत्र येताना त्या म्हणतात की त्या दोघांमध्ये जो विश्वास पाहिजे तो विश्वासच नाहीये एकमेकांवर. आणि दोघांच्याही मनात अशी भीती आहे लग्न करण्याच्या आधीच की आमचं लग्न होईल का, व्यवस्थित होईल का, आमचा डायव्होर्स होणार नाही ना. म्हणजे जी एक अतिशय मोठी आमच्या समाजातली एक विवाह संस्था आहे की त्याच्यावर सगळं आमचं समाज उभारलेला आहे, त्या संस्थेचीच इतकी जर खिळखिळ झाली असेल, लग्न करण्याच्या आधीच जर मुलगा आणि मुलगी एकमेकांवर विश्वास नसेल आणि आमचं लग्न हे टिकेल का असा जर त्यांना सुरुवातीलाच जर विश्वास नसेल, तर
5 वर्षानंतर, 1 वर्षानंतर, 10 वर्षानंतर, त्यांच्या आयुष्यामध्ये संकट आल्यानंतर, त्यांच्या कुटुंबामध्ये प्रॉब्लेम आल्यानंतर, त्यांना मुलं झाल्यानंतर ते संकटानं कसे सामना करू शकतील, ते आपलं घर कुटुंब कसं सुधारू शकतील, कसं सावरू शकतील, कारण का की आधार नाही. आणि आधार नसल्यामुळं आत्मविश्वासानं आम्ही कुठल्याही गोष्टीला सामोरं जाऊ शकत नाही आणि आमचं मनच हे कमकुवत झालेलं आहे. आमच्या मनामध्ये विश्वास नाही, आमच्या मनामध्ये आत्मविश्वास नसल्यामुळं आम्ही संकटाला सामोरं जाऊ शकत नाही. आम्ही एका छोट्याशा संकटानं होलपांडून जातो. आणि म्हणूनच आम्हाला इथं समर्थ सांगतात की जर आम्हाला जीवनामध्ये जर काय करायचं असेल तर आम्हाला एक लाईट हाऊस पाहिजे, एक आदर्श पाहिजे, एक आधार पाहिजे आणि त्यासाठी आम्हाला राम आवश्यक आहे. म्हणजेच आमच्या घरामध्ये रामाचं पूजा झाली पाहिजे, आमच्या घरामध्ये रामाचं गुणगान केलं पाहिजे, आमच्या घरामध्ये रामाचा आदर्श निर्माण झाला पाहिजे. राम ज्या पद्धतीनं त्याने आयुष्य चरित्र वाचल्यानंतर आम्हाला सगळ्यांना कळेल की ज्या पद्धतीनं त्यांनी त्याचं एक 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 प्रसंग जर आम्ही डोळ्यासमोर आणले तर आम्हाला लक्षात येईल की प्रभू श्रीरामांनी ज्या पद्धतीने त्यांचं जीवन जगलं, मर्यादा पुरुषोत्तम असं जीवन आम्ही जर जगायचं असेल तर आम्हाला सुद्धा एक मिनिट काहीतरी हे झालेलं दिसतंय. ऐकू येत आहे का? एक मिनिट, माझा पॉवर पॉइंट आय थिंक स्लाइड शो गेला. ओके. ओके, एक मिनिट. थोडस स्लो झालं लॅपटॉप आणि त्यामुळं ओके. तर मी हे करत नाही, प्रेझेंटेशन मोड मध्ये ठेवत नाही, तुम्हाला फाईल्स असेल तर इथे म्हणतात की जगी होईजे धन्य या रामनामे. म्हणजे थोडक्यात काय की रामाचा आदर्श ठेव, रामाचं स्मरण कर. नुसतं रामनाम आम्ही घेणं म्हणजे काय करणं, तर त्या रामाला आम्ही आदर्श मानणं, रामाचं नित्य स्मरण करणं, रामाचा आधार ठेवणं, हे आम्ही पहिली स्टेप सांगितली. मग दुसरं काय सांगितली स्टेप की जीवनामध्ये पहिल्यांदा जर तू आधार ठेवलास त्या श्रीरामाला, उपास्य दैवताला तुझा आधार ठेवलास, तर दुसऱ्या शरणामध्ये सांगतात की क्रिया भक्ती उपासना नित्य नेमे. तू काय कर तर नित्य कर्म कर. नित्य कर्म कुठलं कर तर धर्मानी सांगितलेलं कर्म कर. म्हणजे जी माझी काही कर्म आहेत ती आपण मागच्या वेळेला बघितली. म्हणजे किती सोपं सांगितलंय छानपणानं की पहिल्यांदा काय करा तर रामाचा आधार ठेवा. म्हणजेच काय की रामाचा एक फाउंडेशन आहे आमच्या आयुष्यामध्ये, एक अधिष्ठान आहे. ते रामाचं अधिष्ठान आम्ही पहिल्यांदा श्रद्धेनं, भक्तीनं, आदरयुक्त प्रेमाने आम्ही ते आमच्या बुद्धीला पटलं पाहिजे. आणि जर बुद्धीला पटलं असेल तर ऑटोमॅटिकली दररोज आमची रामाची पूजा होईल, आमच्या देवघरामध्ये देवांची पूजा होईल. आमच्या घरामध्ये जसं संध्याकाळी सांगितलेलं असतं की मनाचे श्लोक होतील, रामरक्षा होईल, स्तोत्रपठण होईल. कुठलीही गोष्ट करताना सगळे सण साजरे होतील, सगळे व्रतवैकल्य होतील. म्हणजेच आमच्या आयुष्यामध्ये एक धर्माधिष्ठित आमचं आयुष्य हे होईल. आणि त्याच्यानुसार आमची जी काही कर्तव्य असतील, आमचा जो स्वधर्म असेल, माझी स्वतःची स्वधर्म मी चोख पार पाडीन. कुणाच्या माझ्यासाठी नाही, माझ्या स्वार्थासाठी नाही,
तर भक्तीनं म्हणजे क्रिया भक्ती उपासना नित्य नेमे असं म्हणतात समर्थ. म्हणजे काय की नित्य नेमानं मी माझं स्वधर्म करीन, मी माझी कर्म करीन, पण ती कर्म कशी करीन? ती भक्तीनं करीन. म्हणजे त्या कर्मामध्ये, त्या ज्या वेळेला मी त्या स्वधर्मामध्ये मी आयुष्यामध्ये जगत असताना जी काही मी कर्म करत असेल ती माझ्यासाठी करणार नाही, माझ्या स्वार्थासाठी करणार नाही, मला काहीतरी उपभोगायचंय म्हणून करणार नाही, मला काहीतरी पाहिजे म्हणून करणार नाही, तर ती मला परमेश्वरानं, माझ्या श्रीरामानं नेमून दिलेली आहेत. ते माझी कर्तव्य आहेत, ते माझं स्वधर्म आहे, ते मी केलं पाहिजे आणि ते श्रीरामासाठी केलं पाहिजे म्हणून मी करीन. म्हणून त्यांनी सांगितलं की क्रिया भक्ती दुसरा शब्द आणि तिसरा शब्द उपासना. म्हणजे नुसतंच मी कर्म करणार नाही, तर त्या कर्माच्या बरोबर, नित्य कर्माबरोबर माझी त्याच्यामध्ये नित्य उपासना सुद्धा असेल. कारण जर रामाला नुसता आदर्श ठेवून चालणार नाही, तर त्यासाठी मला दररोज जसं मी जेवण करतो तसं मला दररोज उपासना सुद्धा केली पाहिजे. म्हणजे समर्थांनी इतकं सिंपल गोष्टीमध्ये सांगितलं की तुझं आयुष्याचं डे टू डे लाईफ कसं असलं पाहिजे, दिनचर्या कशी असली पाहिजे. तर दिनचर्या अशी असली पाहिजे की एक दिवसामध्ये काही वेळ दररोज मी उपासना करतोय. म्हणजे मी पूजा करत असेन, मी स्तोत्र पठण करत असेन, मी नामस्मरण करत असेन, मी मेडिटेशन करत असेन, बाकी कुठल्याही उपासना करत असेल, पण आयुष्यामध्ये, जीवनामध्ये प्रत्येक दिवस मला काहीतरी वेळ, काही काळ दिवसातून मला हा उपासनेसाठी, स्वतःच्या उपासनेसाठी दिला पाहिजे. उरलेला वेळ दिवसातला मी माझी कर्म ही आपल्या सुरुवातीचे श्लोक आठवत असतील तर कुठली कर्म करावीत आणि कुठली कर्म करू नयेत ती समर्थांनी सांगितलेलं आहे. ती कर्म म्हणजेच माझं स्वधर्म मी करेन, पण आता इथं समर्थ दुसरा शब्द वापरतात की ती भक्तीनं करेन, नुसती करणार नाही. म्हणजेच ती रामासाठी करेन, माझ्या स्वार्थासाठी करणार नाही, मला काय मिळेल इकडे माझं डोळे असणार नाहीत, इकडे माझी बुद्धी असणार नाही, त्यातून काय फळ मिळणार आहे हे मला माहिती नाही, मला उपभोगायचंय म्हणून करणार नाही, पण मी फक्त माझं कर्तव्य कर्म म्हणून मी माझी माझी कर्म करेन, धर्माने सांगितलेली कर्म करेन. आणि अशा पद्धतीनं जर मी वागायत असेल तर तिसरा श्लोकाचं चरण, या श्लोकाचं चरण सांगतात की उदासीनता तत्वता सारा आहे. आणि असं वागत असताना दिवसामध्ये मी कसं वागेन की या प्रपंचामध्ये मी उदासीनासारखा असेल. म्हणजेच काय की जसं आपण मगाशी म्हणलं की जसं म्हणलं की ज्या वेळेला मी ही कर्म करेन ती माझ्यासाठी करणार नाही, तर मी ही परमेश्वरासाठी करेन, मी माझ्यासाठी फळ मागणार नाही, पण मी त्या रामासाठी करेन, त्या भक्तीनं करेन, श्रद्धेनं करेन. आणि ह्या प्रपंचामध्ये जे काही मी जगत असताना मी साक्षी भाव ठेवेन. आपण फार डिटेलमध्ये आज बघणार नाही, आपण मागच्या वेळेला बघितलेलं होतं. मी साक्षी भावानी वागेन, पद्मपत्र पिभांबसा असं भगवंतानी गीतेमध्ये म्हणलेलं आहे की मी ह्याच प्रपंचामध्ये असताना सर्व प्रसंगांमध्ये मी थोडंसं अनासक्त राहून जगेन, साक्षीभावानं जगेन, त्याच्यामध्ये मी जास्त अडकणार नाही, मी त्याच्यामध्ये आसक्त होणार नाही, त्याच्यामध्ये माझं ममत्व नसेल, मी आणि माझा अशी वृत्ती नसेल. आणि जर तीन चरण जर मी पाळली, म्हणजे समर्थांनी किती, हा श्लोक किती पॉवरफुल आहे बघा. समर्थांनी चौथ्या चरणामध्ये ते सांगितलं की अरे असं जर तू पाळलंस, अशी जर तुझी दिनचर्या जर असेल, म्हणजे थोडक्यात की दररोज तू अशा पद्धतीनेच वागतोयस आणि दररोज वागत असताना तू एक दिवस नाही, 2 दिवस नाही, हे जर तुझं ऍटिट्यूड झाला असेल, हा जर तुझा एक दररोज असणार तुझा जीवनामध्ये असलेले एक जर मार्ग जर असेल, तर काय होईल, तर सदा सर्वदा मोकळी वृत्ती राहील. म्हणजे काय मिळेल, फळ काय मिळेल, तर एवढंच मिळेल की तुला एक मोकळा स्वभाव, म्हणजे तुला मनमोकळा स्वभाव मिळेल. एकच मिनिट अभय, हा मी जरा कार्यक्रमात आहे, मी 1 तासा 2 तासात फोन करतो. हॅलो. आणि सॉरी, काय झालंय की आमच्या घरामध्ये काम चाललंय आणि जरा सो मेनी थिंग्स गोइंग ऑन, त्यामुळे जरा थोडंसं डिस्ट्रॅक्शन होतंय. सॉरी अबाउट दॅट. ओके, सो समर्थ इथं सांगतात की सदा सर्वदा मोकळी वृत्ती राहे.
म्हणजे आम्हाला काय मिळेल या सगळ्या ह्याच्यातून? म्हणजे आम्हाला सगळ्यांना माहितीये की खरोखर जर आम्हाला जर या मनाच्या श्लोकामधून जर काय मिळवायचं असेल, समर्थांना आम्हाला मनाचे श्लोक सांगून उपदेश करून काय मिळवायचं असेल तर फक्त एवढंच मिळवायचं आहे की आम्हाला एक मनमोकळा स्वभाव पाहिजे. म्हणजे आमचं मन अतिशय सोपं, म्हणजे सिंपल माइंड पाहिजे. आमच्या मनामध्ये अतिशय सिंपल लाईफ, आमचं अतिशय आयुष्य अतिशय सिंपल पाहिजे. आज आमच्या आयुष्यामध्ये कितीतरी क्लटर आहे. क्लटर आहे म्हणजे काय, तर आमच्या मनामध्ये पाठीमागचं आहे, आमच्या मनामध्ये पुढचं आहे, आमच्या फ्युचर बद्दल चिंता काळजी आमच्याबद्दल आहे, पाठीमागच्या ब्रुडिंग ओव्हर द पास्ट आहे. आमचं नेहमी आयुष्य हे दुसऱ्याला जज करण्यात जातं. आमचं आयुष्य हे दुःख येईल का ह्याच्यामध्ये जातं. आमचं आयुष्य हे दुःख आमच्या आयुष्यामध्ये किती आहेत ह्याच्यासाठी जातं. हा माणूस कसा आहे, तो माणूस कसा आहे, हे प्रसंग माझ्या आयुष्यामध्ये का आले, या सगळ्या विचार करण्यामध्ये जातं. प्रेझेंट टेन्स मध्ये मी राहत नाही. आणि या सगळ्या याच्यामुळे माझं मन, म्हणजे माझं थोडक्यात आम्ही जे म्हणतो ना की आमच्या हृदयावर एक 10 किलोचं ओझं ठेवल्यासारखं आम्ही जगतो. आमचा स्वभाव हा मनमोकळा नाहीये. आमचा स्वभाव हा अतिशय जर मोकळा असेल तर तो माणूस इतका आनंदी असेल. आणि तो जर मनमोकळा स्वभाव बनवणं हेच आमच्या या मनाच्या श्लोकाचं सार आहे. हेच आमच्या जीवनाचं सार आहे. आणि समर्थ इथे म्हणतात की जर आम्हाला जर मनमोकळा स्वभाव जर पाहिजे असेल, सिंपल माइंड आणि मॅच्युअर माइंड जर पाहिजे असेल, म्हणजेच थोडक्यात आम्हाला आनंदी आयुष्य जर जगायचं असेल, तर एवढ्या 3च गोष्टी करायला पाहिजेत. एक म्हणजे काय, की रामाचं अनुष्ठान अधिष्ठान ठेवायचं, म्हणजे रामाचं स्मरण नेहमी ठेवायचं. तर राम हा माझा फुलक्रम असला पाहिजे, पिव्होट असला पाहिजे, एक अतिशय लाईट हाऊस सारखा असला पाहिजे. म्हणजे काय, तर त्या रामाच्या आधारभूत मी माझं आयुष्य जगेन, तो मला आत्मविश्वास देईल. नंतर दिवसभर जगत असताना मी काही वेळ उपासनेसाठी काढेन, रामाच्या उपासनेसाठी काढेन. माझी उरलेल्या वेळामध्ये जी काही कर्म करत असेल, ती जी कर्म मी धर्माच्या अनुषंगानं करेन, चांगलीच कर्म करेन. माझी सर्व कर्म कर्तव्य कर्म करेन. जी वाईट कर्म असतील ती मी करणार नाही. आणि ते करत असताना माझ्या मनामध्ये अतिशय भक्तिभाव असेल, माझ्या मनामध्ये स्वार्थी भाव नसेल की मी माझ्यासाठी करतोय, मला पाहिजे म्हणून करतोय, मला ह्याच्यातून काय मिळणार आहे म्हणून करतोय, मला हे उपभोगायचंय म्हणून हे करतोय. ह्याच्याऐवजी मी हे रामासाठी करतोय, राम माझ्याकडून करून घेतोय. माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये राम इन्व्हॉल्व आहे. म्हणजेच माझी उपासना, माझं नामाचं स्मरण हे 24/7 चालू आहे कर्मामध्ये सुद्धा. आणि हे सर्व करत असताना एक जीवनाकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन कसा आहे, प्रसंगामध्ये माणसामध्ये इंटरॅक्ट होताना, तर मी अनासक्त आहे. कुठल्याही गोष्टीमध्ये माझी आसक्ती नाही. कुठल्याही गोष्टीकडे बघताना मी त्याच्यामध्ये अडकून पडलेला नाही. ते मी आणि माझा, हे माझं आणि दुसऱ्याचं, हे माझ्यासाठी करतो, हे दुसऱ्यासाठी करतो, असा कुठलाही भाव नाही. तर ते मी करतो एवढाच भाव आहे, तो साक्षी भाव आहे. मी थोडासा अलिप्त आहे. म्हणजे ह्या जर 3 गोष्टी केल्या तर ह्याचं फळ आम्हाला एवढंच मिळेल. आणि ते म्हणजे काय, तर मनमोकळा स्वभाव. म्हणजेच इनडायरेक्टली माझं आयुष्य हे आनंदी आयुष्य असेल. आणि हेच समर्थांना इथं अपेक्षित आहे. आणि म्हणून इथं समर्थ म्हणतात की जगी होईजे धन्य या राम नामे, क्रिया भक्ती उपासना नित्य नेमे, उदासीनता तत्वता सारा आहे, सदा सर्वदा मोकळी वृत्ती राहे. बस एवढा एक श्लोक जरी आम्ही आचरणात आणण्याचा प्रयत्न केला तरी आम्हाला या मनोबोधाचं खरोखर फळ मिळाल्यासारखं आहे. म्हणजे माऊलींनी सुद्धा म्हणलेलं आहे की अरे खूप वाचू नकोस, खूप त्याच्यावर वाचण्यापेक्षा, वेगवेगळ्या ठिकाणावर वाचण्यापेक्षा, वेगवेगळी पुस्तकं वाचण्यापेक्षा, वेगवेगळी ग्रंथ वाचण्यापेक्षा एक तरी ओवी अनुभवावी असं म्हणतात. कारण आचरण हे महत्वाचं आहे. बऱ्याच वेळेला असं आम्हाला लक्षात येतं आजकाल की अरे चांगल्या गोष्टी घडतात, व्हॉट्सअपमध्ये आम्ही चांगल्या गोष्टी एकमेकांना फॉरवर्ड करतो, त्याच्यावर टाळ्या वाजवतो, किती छान वगैरे याच्यावर असे उद्गार काढतो. पण आम्ही जर विचार केला तर मी किती त्याच्यात इम्प्लिमेंट करतो. इतरांनी केलं, त्यानं तो उद्धारून गेला, त्यानं त्याचं आयुष्य खूप वरती नेलं, पण मी काय केलं आज? जोपर्यंत मी इम्प्लिमेंटेशन करत नाही, जोपर्यंत मी त्याच्यावर विचार करत नाही, आणि जोपर्यंत मी
त्या मनाला बदलत नाही, त्याच्यावर उपाय करत नाही, आचरण करत नाही, तोपर्यंत आम्हाला सदा सर्वदा मोकळी वृत्ती राहे या चरणाचा अनुभव येणार नाही. आणि जर आम्हाला जर या चरणाचा अनुभव पाहिजे असेल तर आम्ही जर या पद्धतीनं जर डूज केलेस, हे जर गोष्टी केल्या, तर आम्हाला या चरणाचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. हे समर्थांचं प्रतिज्ञा आहे. आणि म्हणूनच समर्थांनी हे मनोभूत मनाचे श्लोक लिहिलेले आहेत, कारण त्यांचा स्वतःचा तो अनुभव आहे आणि त्यांनीही सर्व साधकांनी हा अनुभव घ्यावा, म्हणूनच या मनाचं श्लोकाचं अशा पद्धतीनं आम्हाला आचरण करायसाठी सांगितलेलं आहे. पुढचं आता म्हणजे हा एक श्लोक जर आपण जर अँकर म्हणून जर ठेवला, पिव्होट म्हणून ठेवला आजच्या सेशनचा, तर बाकीचे सगळे श्लोक त्याला सपोर्टिंग श्लोक आहे. म्हणजे एक बेसिकली जर आम्ही प्रिन्सिपल हे जर बघितलं, हे जर आयुष्याचं जर प्रिन्सिपल किंवा जीवनसार जर बघितलं हा श्लोक म्हणजे, तर त्याच्या पुढचे जे सगळे श्लोक आहेत त्याला सपोर्टिंग आहेत. कसे आहेत ते आपण बघूया. पुढे म्हणतात की नको वासना विषयी वृत्ती पदार्थी जडे कामना पूर्व पापे, सदा राम निष्काम चिंतित जावा, मना कल्पना लेश तोही नसावा. मग काय करावं जीवनामध्ये जगत असताना? परत काही श्लोकांमध्ये, पूर्वीच्या श्लोकांमध्ये समर्थांनी सांगितलेलं आहेच, तेच इथं परत सांगतात की नको वासना विषयी वृत्ती रूपे. काय करू नकोस? तर विषयांमध्ये कामना वासना ठेवू नकोस. आम्हाला कामना आणि वासनामधला फरक माहितीये की कामना म्हणजे इच्छा, आम्हाला ह्या गोष्टी काहीतरी भोगायच्या आहेत, आम्हाला काहीतरी पाहिजेत. आय वॉन्ट, आय डिझायर. मग वासना म्हणजे काय? तर वॉन्ट आणि डिझायर मधला जो फरक आहे तोच कामना आणि वासनामध्ये आहे. म्हणजे वासनामध्ये मला ते भोगायचंच आहे आणि आय बिकम ऍडिक्ट, त्यावेळेला ती वासना होते. म्हणून कामनापेक्षा वासना वाईट, याचं कारण असं की वासनेमधून बाहेर पडणं फार अवघड आहे, कारण तिथं मी ऍडिक्ट झालेलो आहे. आणि म्हणून इथं समर्थ म्हणतात की नको वासना विषयी वृत्ती रूपे. पुढे म्हणतात की पदार्थी जडे कामना पूर्व पापे. आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आम्हाला सगळ्यांना कामना आहेत, समर्थांना पण माहिती आहेत, आणि त्याच्यामध्ये आम्हाला काही घाबरायचं कारण नाही की असं आम्हाला कधी म्हणता कामा नये की अरे माझ्याकडे काहीच कामना नाहीत, माझ्याकडे काहीच वासना आहेत, मी अतिशय कामना रहित आहे. असा जर एखादा माणूस म्हणायला लागला की तो असं समजायचं की तो दांभिक आहे. म्हणून इथं म्हणतात, पहिल्यांदा इथं आपण मागच्या वेळेला पण ऍक्सेप्टन्स आणि टॉलरन्स बद्दल बोललेलो होतो, तर आम्ही ऍक्सेप्ट करायचं की आमच्या मनामध्ये कामना आहेत, आमच्या मनामध्ये वासना आहेत. का वासना आहेत? तर इथं म्हणतात की पदार्थी जडे कामना पूर्व पापे. पूर्व पापे म्हणजे पूर्वीची जी काही पापं आम्ही केलेली आहेत, म्हणजेच आमच्या आधीच्या वर्षांमध्ये, म्हणजे ह्या आयुष्यामध्ये आधीच्या वर्षांमध्ये आम्ही काहीतरी पापं केलेली आहेत, आम्ही काहीतरी वाईट गोष्टी केलेल्या आहेत, आम्ही वाईट कर्म केलेली आहेत, आम्हाला वाईट सवयी लागलेल्या आहेत. त्यामुळं आज आमच्या आयुष्यामध्ये आज जर आम्हाला जर इथे जर काही वाईट गोष्टींचा अनुभव येत असेल तर माझ्या स्वतःच्या प्रारब्धामुळं, माझ्या स्वतःच्या सवयींमुळे येतोय. म्हणजे थोडक्यात, जर चहाची सवय मी लावलेली असेल की बरोबर ह्या वेळेला चहा उठल्यानंतर मला 7 वाजता चहा पाहिजेच, तरच माझ्या पुढच्या सगळ्या गोष्टी होतील, ही सवय मी याच आयुष्यामध्ये लावलेली आहे. आणि त्यामुळे मी आता ती ऍडिक्ट झाल्यामुळं आता ती माझ्या वासनेमध्ये रूपांतर झालेलं आहे, आणि आता मला जर चहा नसेल तर मला अतिशय त्रास होतो. हे मी आधी पहिल्यांदा स्वीकार केलं पाहिजे की माझ्याच पूर्व पापांमुळं, माझ्याच पूर्वीच्या मानसिक अवस्थेमुळं मी इथपर्यंत पोहोचलेलो आहे. माझ्याच पूर्वीच्या जन्मामध्ये केलेल्या वाईट कृत्यांमुळेच आज माझ्या आयुष्यामध्ये संकट दिसतात. म्हणजे बऱ्याच वेळा असं वाटतं की माझ्याच आयुष्यामध्ये एवढी संकट का, माझ्याच आयुष्यामध्ये एवढी दुःख का, आणि आम्ही त्याचं सगळं खापर आमच्या प्रारब्धावर फोडतो आणि मोकळं होतो आणि म्हणतो की माझं प्रारब्धच फुटकं, किंवा माझं नशीबच फुटकं, की माझं बॅड लकच आहे. इथं समर्थ सांगतात की फर्स्ट यू हॅव टू ऍक्सेप्ट, हे जे सगळं जे तू म्हणतोयस प्रारब्ध किंवा बॅड लक किंवा माझं नशीब, हे तुझी स्वतःचीच पूर्वी केलेली कर्म आहेत. तीच आज तुला प्रारब्ध म्हणून तुझ्या समोर आलेली आहेत. हे जर पहिल्यांदा तुला ऍक्सेप्ट केलं पाहिजे, इन टोटॅलिटी ऍक्सेप्ट केलं पाहिजे की हे सगळं जे गोष्टी घडतायत माझ्या आयुष्यामध्ये, संकट घडतायत माझ्या आयुष्यामध्ये, जे दुःख येत आहेत, मी जो असा आहे आज ऍज इट इज, त्याचा मी पहिल्यांदा स्वीकार केला पाहिजे, प्रारब्धाचा स्वीकार केला पाहिजे, विदाउट एनी
रिटॅलिएशन, विदाउट एनी रिजेक्शन, इन टोटो ऍक्सेप्ट केलं पाहिजे की हे माझं प्रारब्ध आहे आणि जसं आहे तसं मी आहे. म्हणजे आधी पहिल्यांदा मी माझा स्वतःचा ऍक्सेप्ट केलं पाहिजे. जगाचं सोडा, पण माझं स्वतःला मी ऍक्सेप्ट केलं पाहिजे जसं आहे तसं. मग हे केल्यानंतर काय पुढे म्हणतात की आता तू ऍक्सेप्ट केल्यानंतर आता आज या क्षणापासून फ्रॉम दिस पॉइंट, फ्रॉम दिस मुवमेंट, इथनं पुढचं सगळ्या आयुष्यामध्ये तुझा पुरुषार्थ चालू होतो. मग जर तू प्रारब्ध जर ऍक्सेप्ट केलेला असेल तर तुला आता पुरुषार्थ केला पाहिजे की इथून पुढच्या आयुष्यामध्ये, इथून पुढच्या प्रत्येक क्षणाला मी कसं वागावं, ह्याचं स्वातंत्र्य मला आहे, ह्याचं फ्री विल मला भगवंतानं दिलेली आहे, श्रीरामानं दिलेली आहे. काय करावं आणि काय करू नये हे माझा पुरुषार्थ आहे. आणि जर मी जर चांगल्या गोष्टी केल्या इथून पुढे तर माझं प्रारब्ध चांगलं होईल, माझ्या आयुष्यामध्ये चांगले प्रसंग येतील, माझ्या आयुष्यामध्ये सुखाचे प्रसंग येतील, माझ्या आयुष्यामध्ये आनंदाचे प्रसंग येतील. याचं कारण कसं आहे की माझा पुरुषार्थ चांगला आहे, पुरुषार्थानं मी चांगल्या गोष्टी करतो आहे. म्हणजे थोडक्यात यू आर मास्टर ऑफ युअर ओन डेस्टिनी असं जे म्हटलेलं आहे, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. म्हणजेच यू कॅन कंट्रोल युअर ओन लाईफ. याचाच अर्थ असाच की मी माझ्या आयुष्यामध्ये आजपासून इथून पुढे पुरुषार्थ करणं आणि माझं जीवन मी उन्नत करणं, माझं जीवन हे कनिष्ठ पासून अतिशय श्रेष्ठ दर्जापर्यंत नेणं हा पुरुषार्थ आहे. आणि तो पुरुषार्थ तू कर, प्रारब्ध ऍक्सेप्ट करून कर. इथं सांगतात आणि पुढे म्हणतात की सदा राम निष्काम चिंतित जावा. अतिशय निष्कामपणानं नेहमी, सदा हा शब्द समर्थांचा अतिशय आवडता इथं लक्षात आला असेल की सदा सर्वदा हा नेहमी समर्थ वापरतात. ह्याचाच अर्थ असा आहे की कन्सिस्टन्सी इज द की. आज केलं उद्या केलं नाही, परवा केलं परवा केलं नाही, मध्ये 10 दिवस व्हेकेशनला गेलो म्हणजे रामाला गुंडाळून ठेवलं आणि मी व्हेकेशनला मस्तपैकी फिरून आलो, त्याच्यामध्ये कुठलीही भक्ती नाही, कुठलीही उपासना नाही, माझा उपभोग घेतला, असं समर्थांना अपेक्षित नाही. कारण काय की सदा सर्वदा, अरे तू व्हेकेशनला जाऊ नकोस असं नाही, तू व्हेकेशनला जा पण तिथे रामाला घेऊन जा ना, तुझ्या बरोबर तिथे राम सुद्धा येऊ देत ना. म्हणजे व्हेकेशन मध्ये असताना सुद्धा मला जर राम बरोबर असेल तर ऑटोमॅटिकली संकटामध्ये सुद्धा राम माझ्या येईल ना बरोबर. सदा राम निष्काम चिंतित जावा. आणि पुढे म्हणतात की मना कल्पना लेश तोही नसावा. आणि हे क्रक्स आहे समर्थांचं आणि त्यासाठीच आम्ही मनोबोध बघतो आहोत की मनाचं जे माकड आहे, हे मनाचं माकड हे कल्पनेचं माकड आहे. आमचं मन हे सारखं कल्पना करत असतं, म्हणजे रियालिटीमध्ये कधीही नाही. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की फेसबुकचं नाव आता मेटावर्स असं केलेलं आहे, मेटा. आणि त्यांनी जो नवीन प्लॅटफॉर्म काढलेला आहे त्या प्लॅटफॉर्म मध्ये तुम्ही नेहमी एक व्हर्च्युअल रियालिटी म्हणतात, VR. म्हणजे थोडक्यात काय की मी कल्पनेमध्ये राहणार आणि त्यानं काय होणार इथून पुढची 10 वर्ष, 20 वर्ष, 30 वर्ष आम्ही आज आमची रियालिटीमध्येही प्रॉब्लेम आहे. आणि जर व्हर्च्युअल रियालिटीमध्ये राहायला लागलो तर आम्ही आमच्याच मनामध्ये स्प्लिट पर्सनॅलिटी तयार करणार. म्हणजे काय की आम्ही आहे त्याला ऍक्सेप्ट करणार नाही, जर जे नाही त्याला ऍक्सेप्ट करणार. व्हर्च्युअल रियालिटी म्हणजे काय, तर माझ्या आयुष्यामध्ये जे काही होत नाही ते मी व्हर्च्युअल रियालिटीमध्ये जाऊन उपभोगायचा प्रयत्न करणार. मी जर श्रीमंत नसेल तर व्हर्च्युअल रियालिटीमध्ये जाऊन मी तिथं श्रीमंत आहे असं अनुभव घेणार, उपभोगणार आणि म्हणणार की मी किती हॅपी आहे. मी स्वतः इथं रिअल लाईफ मध्ये दुःखी असेल तर मी तिथं व्हर्च्युअल लाईफ मध्ये जाऊन मी सुखी आहे असं माझ्या मनाची समजूत करणार. याचाच अर्थ असं झाला की मी माझ्या आयुष्यामध्ये 2 भाग निर्माण केले, एक प्रत्यक्ष आयुष्य आणि एक व्हर्च्युअल रियालिटी मधलं आयुष्य, कल्पनेतलं आयुष्य. आम्हाला ज्यावेळेला मी स्वप्न बघतो ते काय आहे, आमच्या मनातल्या वासना पूर्ण होण्याचं कारण हे स्वप्न आहे. स्वप्न हे कशामुळे पडतात आम्हाला, तर आमच्या मनामध्ये जी असलेली जी काही कल्पना आहेत, वासना आहेत, त्या वासनांचं चित्रीकरण आम्हाला स्वप्नामध्ये दिसतं. मनी असे ते स्वप्नी दिसे असं म्हटलेलं ते उगीच नाही. आणि म्हणूनच इथं समर्थ सांगतात की मना कल्पना लेश तोही नसावा. म्हणजे माझं मन कसं असावं, कल्पना रहित असावं.
म्हणजेच काय असावं तर सिम्पल माइंड, जे आहे ते तसंच्या तसं ऍक्सेप्ट करावं. आपल्या सगळ्यांना SLR कॅमेरा माहितीये. SLR कॅमेरा म्हणजे काय, तर जे काही ऍज यू सी ऍज यू गेट, म्हणजे जे तू समोर आहे तसं ते बघतो. आम्ही तसं करतो का? आम्ही तसं कधीही करत नाही. जर आम्हाला समोर एक मनुष्य दिसत असेल, तसाच्या तसा आम्ही त्याला ऍक्सेप्ट करत नाही, तसंच्या तसं त्याला आम्ही बघत नाही, तर एक आधी आम्ही एक फिल्टर टाकतो, आम्ही एक वेगळ्या प्रकारचे गॉगल्स टाकतो आणि तो मनुष्य असा आहे, तो मनुष्य तसा आहे, ह्याचं जजमेंट, ह्याचं फिल्टरिंग मी आधीच केलेलं आहे. तसे गॉगल्स लावून मी तो दिसतो आहे तसाच आहे, पण त्या माणसाबद्दल 5 माणसांच्या कल्पना ह्या वेगवेगळ्या आहेत. म्हणजे एकाच माणसाकडे बघण्याची 5 माणसांची दृष्टी वेगवेगळी आहे. म्हणजे माणूस आहे एकच, पण त्या माणसाच्या कल्पना, कल्पनेतला तो माणूस वेगवेगळा 5 माणसांनी बघितलेला आहे. आणि हेच मनाचा चंचलपणा आहे, हेच मनाचं कल्पनेतलं भटकणं आहे. आणि इथं समर्थ म्हणतात की प्रयत्नपूर्वक तू काय कर, तर मना कल्पना लेश तोही नसावा. तू प्रयत्नपूर्वक सगळ्या मनातल्या कल्पना काढून टाक. कशा काढून टाक, तर ते आधीचे सगळे जे श्लोक होते, असे आधीचे आपण जे सगळे चरण बघितले, हा जो 57 श्लोक बघितला आणि 58 श्लोकातले जे आधीचे चरण बघितले, त्या जर तू केलंस तर ऑटोमॅटिकली तुझ्या मनातील कल्पना कमी होण्यासाठी तुला मदत होईल. हे अप्लाइड सायन्स आहे. हे आपल्याला करायचं आहे आणि कसं करायचं ते सुद्धा समर्थाने सांगितलंय की जर आम्हाला जर आम्ही जर त्या विषयांमध्ये जर अखंड बुडलेलो असेल आणि जर आम्ही म्हणू की आमच्या मना कल्पना लेश तोही नसावा, असं जर व्हावं असं जर आम्हाला वाटत असेल तर ते कदापिही शक्य नाही. आणि म्हणून प्रिरिक्विजिट काय, की जर माझ्या मनाचा चंचलपणा मला जर कमी करायचा असेल, मनाच्या कल्पनेतलं भटकणं जर मला कमी करायचं असेल, तर मला काय करायला पाहिजे, विषयातल्या वासना कमी केल्या पाहिजेत, विषयातल्या कामना कमी केल्या पाहिजेत, प्रारब्धाचा स्वीकार केला पाहिजे, माझं मला स्वतःला ऍक्सेप्ट केलं पाहिजे आणि इथून पुढच्या आयुष्यामध्ये माझा पुरुषार्थ केला पाहिजे आणि निष्कामपणे रामाचं चिंतन केलं पाहिजे. असं जर मी केलं तर ऑटोमॅटिकली आपल्या सगळ्यांनी करून बघा, तुम्हाला 2 दिवसात, एका आठवड्यामध्ये आपल्यामध्येच झालेला फरक जाणवेल. माझ्या मनातल्या कल्पना हळूहळू कमी होतील, माझ्या मनाचं भरकटणं हळूहळू कमी होईल, मी स्थिर स्थिर व्हायला लागेल. पुढचा श्लोक. एकोण 59वा श्लोक. 59वा. मना कल्पना कल्पिता कल्पकोटी, नव्हे रे नव्हे सर्वथा राम भेटी, मनी कामना राम नाही जयाला, अति आदरे प्रीती नाही तयाला. आता जसं तू कर म्हणून सांगितलं तसं करू नको असंही सांगितलं समर्थाने. काय सांगितलं, मगाचच आपला कंटिन्युएशन आहे. आता ह्या श्लोकामध्ये म्हणतात की मना कल्पना कल्पिता कल्पकोटी, म्हणजे काय कर, तर मना, अरे सज्जन मना म्हणजे मी स्वतः काय कर, काय करू नकोस, तर मना कल्पना कल्पिता कल्पकोटी, म्हणजे समर्थांनी इथं एक कोटी करून सांगितलेलं आहे की माझं जे मन जे आहे, म्हणजे मन हे माकड आहे आणि वेगवेगळ्या कल्पनाचे किल्ले रचतं. मला हे असं असेल तर तसं असेल, तसं असेल तर तसं असेल. म्हणजे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की एखादा प्रसंग घडला असा किंवा एखादा माणूस जर असा काही म्हणला, पुढचा माणूस, तर मी कल्पनेत म्हणतो की तो असं बोलला असेल का, मग तो तसं बोलला असेल का, तो असं का बोलला, तो आज माझ्याशी असं का म्हणला, म्हणजे त्याच्या मनामध्ये काहीतरी असेल. हे जे सगळं आहे हे आमच्या कल्पनाचे किल्ले आहेत. आम्हीच आमच्या मनाने केलेले हे कल्पना आहेत, ही रियालिटी नाही, ही व्हर्च्युअल रियालिटी आहे. ही व्हर्च्युअल रियालिटीची कल्पना ही ह्या मनातूनच आलेली आहे. मनाचा कमर्शियल कसा उपयोग करावा हे फेसबुकनं छान समजल्यामुळं त्यांनी फेसबुक काढलं. सोशल मीडिया त्याच्यामुळेच आलं आणि सोशल मीडिया किंवा फेसबुक हे जास्त काही वर्षापूर्वीच नाही, तर गेल्या 10-15 वर्षामध्येच आलेलं आहे. आणि
जे काही गेल्या 10-15 वर्षामध्ये आपण आपल्याच जर स्वतःचं जर अनालिसिस केलं, आपल्या मनाचं जर अनालिसिस केलं, तर आम्हाला ह्या श्लोकाचं चरण अतिशय छान सापडेल की मना कल्पना कल्पिता कल्पकोटी. आम्ही किती कल्पना करतो? म्हणजे आम्हाला फेसबुकमध्ये एक जर लाईक मिळाला, माझ्या एका मित्राकडे मी गेलेलो होतो केव्हा 10 वर्षापूर्वी 12 वर्षापूर्वी, त्याला फेसबुक नवीन आलेलं होतं. त्यावेळेला त्या मित्राच्या मुलीने मला ते फेसबुक कसं करायचं ते शिकवलं आणि सांगितलं की अरे एक जर लाईक मिळालं तर आम्हाला खूप आनंद होतो. आणि मग किती लाईक्स मिळाले त्याच्यावरनं मला माझी व्हॅल्यू ठरते मना कल्पना कल्पिना कल्पकोटी. म्हणजे माझी व्हॅल्यू ही कल्पनेमध्ये मला किती लाईक्स मिळाले ह्याच्यावरून मी ठरवतो. आणि जर मला जर लाईक्स मिळाले नाहीत तर माझी व्हॅल्यू कमी आहे असं मी कल्पना करतो. मना कल्पना कल्पिता कल्पकोटी. एक जर माणूस जर असा पद्धतीनं माझ्याशी वागला तर तो वागण्या पाठीमागं काय असेल ह्याच्या मागे मी कल्पना करतो आणि तो तसा माणूस का वागला ह्याच्यावरून मी परत कल्पना करतो आणि तो परत का वागू नये अशावर सुद्धा मी कल्पना करतो. मना कल्पना कल्पिता कल्पकोटी. हा प्रसंग आज माझ्या आयुष्यामध्ये का घडला? आता फॉर एक्झाम्पल एखाद्या माणसाला करोना झाला. मी बऱ्याच वेळा डिस्कशन्स मध्ये ऐकलेलं आहे की करोना झाला. मग करोना झाला हे 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 सत्य आहे, हे आजची घटना आहे, हा प्रसंग आहे. इथपर्यंत असेल तर काहीही प्रॉब्लेम नाही. पण आमचं मन कसं विचार करतं बघा. मग मी करोना मला कशामुळे झाला मी लगेच विचार करतो. मी गेल्या 2 दिवसामध्ये कुठे कुठे गेलो याचा विचार करायला लागतो. इथपर्यंत ठीक आहे. पण मी ते गेलो नसतो तर, मी याला भेटलो नसतो तर हा करोना झालाच नसता. आता जर आणि तर याला काय अर्थ आहे? कारण आज ऑलरेडी तुला करोना झालेला आहे. मना कल्पना कल्पिता कल्पकोटी. म्हणजे आयुष्यामध्ये जर आणि तर ही घटनाच नाही. मी असं केलं असतं तर तसं झालं असतं आणि तसं केलं असतं तर असं झालं असतं. मी अभ्यास केला असता तर मला चांगले मार्क्स पडले असते. मना कल्पना कल्पिता कल्पकोटी. म्हणून समर्थ सांगतात की अरे तू रियालिटी मध्ये राहा. तू अजिबात कल्पना करू नकोस, वेगवेगळ्या कल्पना करू नकोस. जे काही आहे ते ऍक्सेप्ट कर आणि मनाची कल्पना न करता तू एक अतिशय धैर्यानं जे काही समोर येतंय ते तू आहे तसं ऍक्सेप्ट कर. त्याच्यावर आहे तसं रिस्पॉन्स दे, रिॲक्शन देऊ नकोस. रिॲक्शन असते ही इमोशन्सच्या रिॲक्शन्स असतात. रिस्पॉन्स हा कॅल्क्युलेटेड आउटपुट असतं, कॅल्क्युलेटेड त्याच्यावर केलेली ऍक्शन असलेली ऍक्शनला असलेला रिस्पॉन्स असतो. आणि इथं समर्थ त्यांचा अनुभव सांगतात की असा जर कल्पना करून जर तुझं जर आयुष्य जर जगत असशील तर नवे रे नवे सर्वथा राम भेटी. तुला कधीही राम भेटणार नाही. आणि आम्ही सुद्धा बघा, आम्हाला असं वाटतं की हे साधना केल्यानंतर आम्हाला राम भेटेल, ती साधना केल्यानंतर आम्हाला राम भेटेल. ह्या सगळ्या आमच्या कल्पना आहेत. असं केल्यानंतर आम्हाला राम भेटेल, राम इथं आहे, राम तिथं आहे, असं केल्यानंतर आमचं रामाची भेट होईल. अशा वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही त्या सुद्धा कल्पना करत राहतो. समर्थ इथं सांगतात की जेवढ्या तू मनाच्या कल्पना करशील, जेवढ्या तू कल्पित आयुष्य जगशील तेवढं तुला राम भेटणार नाही. हे सत्य आहे. नवे रे नवे सर्वथा राम भेटी. तुला कधीही राम भेटणार नाही अशा जर कल्पना करत राहिलास तर. मग परत पुढचा प्रश्न येतो, तर तसं जर कल्पना करायची नाही तर मग काय करायचं? मनी कामना राम नाही जयाला. मग तू काय कर? तर फक्त मनाने रामाचीच कामना कर. आज आम्ही कल्पना किंवा कामना कोणाशी करतो, इच्छा कोणाशी करतो? राम सोडून सगळ्या गोष्टींची कल्पना करतो, राम सोडून सगळ्या व्यक्तींची कल्पना करतो, सगळ्या भावभावनांची कल्पना करतो, सगळ्या प्रसंगांची. तू काय कर? तर फक्त मनाने रामाचीच कामना कर, रामाचीच इच्छा कर. मग आता आम्हाला सगळ्यांच्या मनात असा प्रश्न येतो की अरे आम्ही जर स्वतःचं अनालिसिस केलं की आम्हाला खरंच वाटतं बरं का, म्हणजे मनापासून वाटतं की अरे आम्हाला आमची रामाची इच्छा आहे आणि तरी सुद्धा आम्हाला राम भेटत नाही. या एका स्टेटमेंटवर एक स्वामीजींनी एक उदाहरण सांगितलेलं होतं, एक गोष्ट सांगितली होती. गोष्ट म्हणून थोडंसं मॉरल ऑफ द स्टोरी आपण त्याच्यावरती बघूया आणि मग त्याच्यातनं आम्हाला हे कळेल की
कामना राम नाही जयाला. हे आमचं स्वतःच जर आम्ही अनालिसिस केलं तर आम्हालाच कळेल की खरोखर मला माझ्या मनामध्ये फक्त रामाचीच कामना आहे का, हे मला शोधायचं या गोष्टीच्या आधारे. तर काय असतं, पुराणातली एक गोष्ट आहे की एक राजा असतो सत्ययुगामध्ये, अतिशय सत्यानं वागणारा, प्रजेवर अतिशय प्रेम असणारा. त्याच्या प्रजेमध्ये कुठल्याही वाईट गोष्टी घडत नव्हत्या, चोरी घडत नव्हती, दरोडे होत नव्हते. सगळी माणसं एकमेकांशी अतिशय भाईचारानं चांगली वागत होती, एकमेकांशी प्रेमानं संबंध होते, सगळं छान चाललेलं होतं. आणि त्याची सुद्धा रामावर म्हणजेच विष्णूवर खूप भक्ती होती, खूप वास फुकत होता तो. आणि काय झालं तर त्याच्यावर भगवान विष्णू प्रसन्न झाले आणि भगवान विष्णूंनी त्याला दर्शन दिलं आणि राजाला सांगितले की अरे राजा, तू इतकं व्यवस्थित छान आयुष्य जगलेलं आहेस, तुझं सगळं कर्तव्य छान पार पाडलेलं आहेस, तुझ्यावर मी प्रसन्न आहे, तुला काय पाहिजे ते माग. राजा असल्यामुळे खरोखरच त्याला प्रजेची खूपच प्रेम असल्यामुळं तो म्हणतो की हे भगवंता, हे विष्णू, तू जसं मला दर्शन दिलंस, माझी प्रजा मला अतिशय प्रिय आहे, जसं तू मला दर्शन दिलंस तसं तू माझ्या प्रजेला सुद्धा दर्शन दे. भगवान विष्णू हसतात, ते म्हणतात की अरे ते शक्य नाही, तो वर मागू नकोस मला, बाकी काहीही मागितलंस तर तुला मी देईन, तेवढं फक्त मागू नकोस. राजा पण म्हणतो नाही नाही, तुम्ही मला सांगितलेलं आहे की तुझी कुठलीही इच्छा, तू कुठलाही वर माग, मी तुझी इच्छा कामना पूर्ण करेन, तुला मी वर देईन, असं तुम्हीच मला सांगितलेलं होतं. माझी ही एकच इच्छा आहे, मला काहीही नको. जसं मला परमेश्वराचं दर्शन झालं, जशी मी आयुष्यभर तुझीच कामना केली, तशी माझ्या प्रजेनी सुद्धा केलेली आहे. तर माझ्यासारखंच तू त्या माझ्या प्रजेला सुद्धा तू एकदा दर्शन दे आणि त्यांना तू मुक्त कर, अशी माझी इच्छा आहे, असा मला वर दे. भगवंत परत त्याला सांगायचा प्रयत्न करतात, वेगवेगळ्या पद्धतीने सांगायचा प्रयत्न करतात, पण हा राजा काय ऐकत नाही. पण शेवटी भगवंत भक्तापुढं म्हणतात ठीक आहे, तू म्हणतोयस तर तुझी इच्छा आहे, तर तुझ्या सर्व प्रजेला सुद्धा मी दर्शन देईन. राजा एकदम खुश होतो. पण ते भगवान विष्णू आहेत, त्यांना सर्व परिस्थितीची कल्पना आहे. ते म्हणतात की माझी एक अट आहे राजा. काय अट आहे? तर या येणाऱ्या आषाढी एकादशीला या जो राज्याचा जो पर्वत आहे, शेजारी एक डोंगर आहे, त्या डोंगरावर मी सकाळी बरोबर 7 वाजता दर्शनासाठी उभा राहील. तू तुझ्या प्रजेला माझ्या दर्शनाला यायला सांग. राजा म्हणतो अरे परफेक्ट, काहीच प्रॉब्लेम नाही, मी संबंध आत्ताच दवंडी पिठवतो संबंध राज्यामध्ये की या आषाढी एकादशीला सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत भगवंताचं दर्शन या डोंगरावर असेल. सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा, कारण सर्वजण भगवंतावर प्रेम करतात, सर्वजण भगवंताचीच, त्या महाविष्णूचीच कामना करतात. हे मला चांगलं माहितीये, कारण माझीच प्रजा आहे, जसा मी आहे तसाच सर्व माझी प्रजा आहे. मला माहितीये की तुम्ही सगळेजण या विष्णूची प्रार्थना करता, पूजा करता, कामना करता. तर तुम्हाला सर्वांना या आषाढी एकादशीला दर्शन फ्री आहे, या डोंगरावर आहे. सगळ्यांनी विसरू नका, बरोबर त्या दिवशी तिथे 7 वाजता हजर राहा, म्हणजे सगळ्यांना त्या विष्णूचं दर्शन होईल. आजच्या दिवसापासून आषाढी एकादशी पर्यंत दररोज तो दवंडी पेटवतो, म्हणजे कोणी विसरू नये. कारण बऱ्याच आपल्याला भरपूर कामं असतात, भरपूर प्रॉब्लेम्स असतात. त्या सगळ्या ह्याच्यामध्ये त्या भगवंत आषाढी एकादशीला त्या डोंगरावर येणार आहे ह्याचा विसर पडू नये म्हणून राजा अतिशय मनापासून काळजी घेतो. दररोज दवंडी पिटवतो सकाळ संध्याकाळ आणि सगळ्यांना एक इमोशनल, एक मोटिवेशन देतो की आपल्याला त्या डोंगरावर जायचं आहे, म्हणजे आपल्याला त्या भगवंताची दर्शन होईल. आषाढी एकादशीचा दिवस उजाडतो सकाळी 7 वाजता. हा राजा तर सकाळी 6 वाजताच उठून डोंगरावर जाऊन बसलेला आहे की कधी एकदा भगवंत येतात का नाही. 7 वाजता भगवंत आल्याबरोबर राजा हुश्य करतो, अरे वा, भगवंतानी आपलं म्हणणं ऐकलं बरं का. आषाढी एकादशीला भगवंत 7 वाजता डोंगरावर हजर झालेले आहेत आणि आता माझी फक्त प्रजा येण्याची वाट आहे, बास, बाकी काही नाही. तो वाट बघायला लागतो. 7:30 होतात, कुणी येत नाही.
8 होतात. कुठलीही प्रजेचं एकही माणूस, प्रजेमधला एकही माणूस डोंगरावर येताना सुद्धा दिसत नाही. राजाची चलबिचल व्हायला लागते की अरे असं कसं काय, की ही माझी प्रजा आहे, सगळेजण इतकी उपासना करतात, माझ्यासारखेच हे सगळे रामाबद्दल विष्णूबद्दल अतिशय त्यांना प्रेम आहे, आदर आहे, कामना आहे, इच्छा आहे, मला माहिती आहे, पण तरी सुद्धा हे का आले नाहीत? राजाला कळत नाही. दुपारी 12 वाजतात तरी सुद्धा राजाला कळत नाही. हळूहळू उन्ह गळायला लागतात, कुणीही येत नाही. राजाची घालमेल होते. राजा म्हणतो की सकाळी आता संध्याकाळी 5 साधारण वाजायची वेळ आली, आता फक्त तास 2 तासच राहिलेले आहेत, तर आपल्याला आता गेलं पाहिजे आणि निदान परत एकदा दवंडी पिटून लोक जर विसरले असतील तर लोकांना सांगितलं पाहिजे की अरे तुम्ही विसरला का काय, इथं भगवंत स्वतः साक्षात दर्शनासाठी बसलेले आहेत, उभे आहेत, तर तुम्ही सगळ्यांनी त्या डोंगरावर जावा आणि तुम्ही त्याचं दर्शन घ्या. तो गावात येतो, आपल्या राज्यामध्ये येतो आणि ते जे काही दृश्य बघतो त्याचा विश्वासच त्याचा उडत त्याच्या बसत नाही. भगवंतानी काय केलेलं असतं तर भगवंताची माया म्हणजेच भगवंताची महालक्ष्मी ला सांगितलेलं असतं की आता तू काय कर, त्या राज्यामध्ये जा आणि तुझं सामर्थ्य दाखव. म्हणजे काय, तर महालक्ष्मी सकाळी उठल्यापासून, सकाळी 7 वाजल्यापासून महालक्ष्मीने काय केलेलं असतं, तर सगळीकडे हिरे माणके असा सडा पडलेला असतो, सोनं पडलेलं असतं, वेगवेगळे जवाहर, रत्न, माणिक, मोती असे सगळे पडलेले असतात. आणि या सगळ्यांचा वर्षाव झालेला असल्यामुळं सगळी प्रजा या विषयामध्ये रमलेली असल्यामुळं ही सगळी प्रजेला त्या भगवंताचा विसर पडलेला आहे. भगवंताची इच्छा जरी असली तरी प्रायोरिटी ही विषयांची असल्यामुळं आत मनामध्ये असा सगळ्यांनी विचार केला, सगळ्यांना राम पाहिजे, सगळ्यांना त्या विष्णूचं दर्शन पाहिजे, पण सगळ्यांनी असा विचार केला की आज मला इथे समोर जर दागिने दिसत असतील, समोर जर हिरे माणकं दिसत असतील तर थोडेसे खिशामध्ये ठेवावेत, थोडेसे गाठोडं घेऊन घरामध्ये घेऊन जावेत, म्हणजे मला पुढचं आयुष्य चांगलं होईल. भगवंत काय संध्याकाळी 7 वाजेपर्यंत आहे, आपण संध्याकाळी 7 वाजेपर्यंत डोंगरावर पोहोचलं की बस. म्हणजे भगवंताची कामना जरी आहे तरी त्या कामनेमध्ये तळमळ नाही, त्या कामनेमध्ये प्रायोरिटी नाही, विषयांची प्रायोरिटी आहे. आणि म्हणूनच इथे समर्थ सांगतात मॉरल ऑफ द स्टोरी की मनी कामना राम नाही जयाला. जोपर्यंत मला माझ्या मनामध्ये फक्त त्या रामाचीच इच्छा नाही, रामाची प्रायोरिटी नाही, रामाबद्दल तळमळ नाही, एक आणि एकच गोष्ट पाहिजे आमच्या मनामध्ये आणि ती म्हणजे रामाचीच. आणि म्हणजेच याचा अर्थ असा आहे की बाकीच्या सगळ्या विषयांच्या वासना कामना गळून पडलेल्या असल्या पाहिजेत. त्याच वेळेला मनी कामना राम नाही जयाला असं आम्ही म्हणू शकतो. आणि त्यासाठी तुला काय केलं पाहिजे, हे एका दिवसात होणार नाही, म्हणून तू काय कर, अति आदरे प्रीती नाही तयाला. जोपर्यंत आम्हाला त्या रामाची अतिशय आदर नाही, अतिशय प्रेम नाही, दोन्ही सांगितलंय की आम्हाला अतिशयचा अर्थ असा आहे की ती सुपरलेटिव्ह डिग्री आहे. म्हणजे आम्हाला रामाबद्दल नुसतं प्रेम नाही, आम्हाला रामाबद्दल अतिशय प्रेम आहे. अतिशय प्रेम याचा अर्थ असा आहे की त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला दुसरं कुठलंही प्रेम नाही. रामाला एकदा आम्ही सिलेक्ट केल्यानंतर, रामाला आम्ही एकदा आमच्या आयुष्याचा एक भाग बनवल्यानंतर आमच्या आयुष्यामध्ये दुसरे कुठलेच भाग शिल्लक राहील, रामा व्यतिरिक्त आमच्या आयुष्यामध्ये काहीही नाही, ह्याच्याबद्दल माझ्या मनामध्ये कुठलीही शंका नाही. आणि म्हणूनच काय जर मला केलं पाहिजे तर अति आदरे प्रीती नाही तयाला, म्हणजे माझ्या मनामध्ये हेच आमच्या आयुष्यामध्ये जीवनाचं सार आहे की त्या रामाचीच कामना करून, त्या रामाचीच इच्छा करून, रामाच्या बरोबर राहून, रामाची उपासना करून त्याच्याबद्दल प्रेम वाढवणं, त्याच्याबद्दल आदर वाढवणं, त्याच्याबद्दल भक्ती श्रद्धा वाढवणं, हाच आमचा जीवनाचं सार आहे, हेच आमचं जीवनाचं पुरुषार्थ आहे. त्याच्या व्यतिरिक्त माझ्या मनाने कुठल्या दुसऱ्या कल्पना करू नयेत. मना कल्पना कल्पिता कल्पकोटी, ते काही करू नकोस. तर काय कर, तर फक्त मनी कामना राम नाही जयाला, फक्त रामाची कल्पना कर, कामना कर, इच्छा कर. कारण का, की मना राम कल्प तरू कामधेनू,
राम कसा आहे तर तो कल्पतरू समान आहे. तो कसा आहे तर कामधेनू आहे. कामधेनू जशी आहे तशी ती जी गाय आहे, तिला कामधेनू म्हणलं असेल की ज्या काही कामना इच्छा माझ्या मनामध्ये आहेत ती कामधेनू पूर्ण करते. कल्पतरूच्या खाली आम्ही गेल्यानंतर, थांबल्यानंतर जी काही कल्पना इच्छा माझ्या मनामध्ये होते त्या कल्पतरू पूर्ण करतो. म्हणून राम हा कल्पतरू आहे, राम हा कामधेनू आहे. निधी सार चिंतामणी काय वाम. तो कोण आहे? तो चिंतामणी आहे. म्हणजेच काय, चिंतामणी सुद्धा जे काही मी काही चिंता मी चिंतेल, म्हणजे जे काही मी मागेल, ज्याची काही मी इच्छा करेल, कल्पना करेल, कामना करेल, तो चिंतामणी पूर्ण करतो. तो कसा आहे? तो निधी, तो कुबेर आहे. कुबेर जसं सर्वस्व, त्याच्याकडे सर्व गोष्टी आहेत, भौतिक सगळ्या गोष्टी कुबेराकडे आहेत, तसं रामाकडे सुद्धा तो भौतिक दृष्ट्या समर्थ आहेच. तो सार आहे, म्हणजे तो सर्वस्व आहे. म्हणजे रामाला किती उपमा दिल्या समर्थाने एका 2 चरणामध्ये, की राम हा कल्पतरू आहे, राम हा कामधेनू आहे, राम हा चिंतामणी आहे, राम हे माझं सर्वस्व आहे, सार आहे, राम हा कुबेर आहे. जयाचे योगे घडे सर्व सत्ता. आपण मागच्या वेळेला बघितलं की विश्वाचा नियामक आहे. रामानं हे सगळं विश्व हे तयार केलेलं आहे. रामाचा तो सृष्टीकर्ता आहे, करविता आहे. राम हा विश्वाचा नियामक आहे. आणि म्हणूनच तया साम्यता कायसी कोणाता. त्याला तो सर्व असल्यामुळं, त्याला त्याच्यासारखा दुसरा कोणीही नसल्यामुळं त्याला उपमा कोणाशी देणार? त्याला उपमा देताच येत नाही. कारण का, की त्याच्यासारखा दुसरा कोणी नाहीच. उपमा अलंकार केव्हा निर्माण होतो, की ज्या वेळेला 2 गोष्टीमध्ये साम्य दिसतं, त्या 2 गोष्टीमध्ये समानता दिसते, त्यावेळेला आम्ही म्हणतो की अरे ह्या 2 गोष्टी सारख्या आहेत, म्हणजेच या गोष्टीला या गोष्टीची उपमा देता येते. पण रामाला कोणाची उपमा देणार? रामासारखा दुसरा कोणीही नसल्यामुळं आपण व्यवहारामध्ये बऱ्याच वेळेला शब्द वापरतो की त्या एखाद्या माणसाचं कार्य बघितल्यानंतर की झाले बहु होतील बहु परंतु यास महा. म्हणजे दुसरा कोणीही किती पूर्वी झालेले असतील, इथून पुढे कितीतरी जण होतील, परंतु या माणसासारखा एकच माणूस आहे, म्हणजे त्याला कुणाची उपमा देता येत नाही. असं आम्ही जसं व्यवहारामध्ये म्हणतो, तसं इथं समर्थ म्हणतात की तया साम्यता कायसी कोण. आता अशा त्याला, त्या रामाला कोण समान आहे? राम हा एकच आहे, रामाला कुणीही उपमा देऊ शकत नाही. अशा रामाचं, कल्पतरू रामाचं, कामधेनू रामाचं, चिंतामणी रामाचं, सार असलेल्या रामाचं मी कल्पना करावी, मी चिंतन करावं, आणि त्याच्या व्यतिरिक्त मी काहीही करू नये. कारण का? एक्सप्लेन करतात समर्थ, असं का? तर उभा कल्पवृक्षातही दुःख आहे, की जर मी बाकीच्या कामना केल्या तर कल्पवृक्षाखाली उभं राहून मी दुःख भोगण्यासारखंच आहे. कारण कल्पवृक्षाखाली गेल्यानंतर मी कुठल्या कामना कराव्यात? मी परमेश्वराची कामना करावी, रामाची कामना करावी, परमेश्वराचं दर्शन मागावं, रामाचं दर्शन मागावं, अथवा मी त्या कल्पवृक्षाच्या खाली बसून जर मी भौतिक गोष्टी मागितल्या, संपत्ती मागितली, मी बाकी सर्व गोष्टी मागितल्या, तर राम तुम्हाला देईल याच्यात काही शंकाच नाही. पण त्याच्यातून माझं दुःख कमी होणार नाही, कायमचं सुख मला मिळणार नाही, कायमचं समाधान मला मिळणार नाही, निरतिशय शांती मला मिळणार नाही. म्हणून इथं समर्थ म्हणतात की उभा कल्पवृक्षातही दुःख आहे. अशी आमची आज अवस्था आहे. तर तू काय करू नकोस, तर कल्पवृक्षाखाली दुःख करू नकोस. कारण का? परत लगेच समर्थ पुढच्या चरणात सांगतात की तया अंतरी सर्वदा तोची आहे. म्हणजे तया अंतरी म्हणजे तुझ्या अंतरामध्ये, तुझ्या हृदयामध्ये, तुझ्या अंतःकरणामध्ये सर्वदा, सदा सर्वदा तोच आहे, तेच तत्व आहे. तू त्याला शोध. ती डिस्कव्हरी आहे, हे इन्व्हेन्शन नाही. तो आहेच, ते फक्त आज आम्हाला माहिती नाही. सदा सर्वदा तो माझ्या अंतःकरणामध्ये आहे, हे आहे, हे फक्त मला माहिती होणं, हे मला ज्ञान नाही, म्हणून मी अज्ञानी आहे. आणि ज्यावेळेला मला ज्ञान होईल, म्हणजेच काय, त्याची डिस्कव्हरी मला होईल. ती डिस्कव्हरी कुणाला शोधायची आहे? ती मलाच त्याचा शोध घेतला पाहिजे. त्याच वेळेला माझ्याच अंतःकरणामध्ये असलेल्या रामाचं दर्शन मला होईल. म्हणजेच त्या रामाची डिस्कव्हरी माझी मलाच करायची आहे. आणि
डिस्कव्हरी करण्यासाठी लगेच एका पाठोपाठ एक सांगतात की तू कल्पवृक्षाखाली कल्पवृक्षाखाली थांबून दुःख करू नकोस, कारण का तो कल्पवृक्ष तुझ्या जवळ आहे, म्हणजे राम तुझ्या जवळ आहे. कसा आहे? सर्वदा आहे. मग तो तुला कसा मिळेल? तो कल्पना करून मिळणार नाही, तर तुला कसा मिळेल? जनी सज्जनी वाद हा वाढवावा. तू काय कर? तू सज्जनांच्या जवळ जा, कारण त्या सज्जनांना तो मिळालेला आहे. सज्जनांनी तो शोधून काढलेला आहे, त्यांना ती प्रोसेस माहिती आहे. म्हणून तू त्या सज्जनांकडे जा, तू त्या संतांकडे जा, तू त्या सद्गुरूंकडे जा आणि त्यांच्याकडे जाऊन लगेच पुढचं सांगितलं की तू त्यांच्याकडे कसा जा? त्यांना तू नतमस्तक हो, त्यांच्या जवळ जाऊन त्यांना शरणागत हो आणि त्यांची सेवा कर. आणि ते सेवा केल्यानंतर, शरणागत झाल्यानंतर ते तुला प्रोसेस देतील, ते तुला साधना देतील, ते तुला मार्ग सांगतील, जसं मनोबोधामध्ये सांगितलेलं आहे या सगळ्या श्लोकांमधून. आणि मग तू त्याचं तंतोतंत आचरण कर, तंतोतंत त्यांना फॉलो कर. त्यांना तू क्रॉस क्वेश्चन करू नकोस. जर तू क्रॉस क्वेश्चन केलंस, म्हणजेच इथं समर्थित शब्द वाढवतात की जर तू सज्जनांशी वाद घातलास, तर तुझ्यासारखा मूर्ख माणूस दुसरा कोणताही नाही. तुझ्या वाट्याला काय येईल? तर फक्त शोक येईल, दुःख येईल, बाकी काहीही येणार नाही. कारण का? की तू त्या कल्पवृक्षाखाली जाऊन दुःख करतोयस, वाद करतोयस. म्हणून सज्जनांशी कसं वागावं हे सुद्धा समर्थांनी आम्हाला या श्लोकामधून सांगितलं. की एखाद्या माणसाला जर खरोखर जर परमेश्वर भेटलेला असेल आणि जर तो सज्जन असेल, तो सद्गुरू असेल, तर त्या सद्गुरूंवर कधी संशय घेऊ नकोस, त्या सज्जनांवर कधी संशय घेऊ नकोस, त्यांच्याशी तू वादविवाद करू नकोस. म्हणजे तुम्हाला काय माहिती? तुम्हाला कशावरून हे माहिती आहे? बर, मी ऍक्सेप्टच करत नाही की तू मोठा आहेस. म्हणजे आम्ही बऱ्याच वेळेला एखादा जर संतांवर सुद्धा आम्ही विश्वास ठेवत नाही आणि आम्ही तिथं मोठे परमार्थ हे डिस्कशनची गोष्ट नाही. परमार्थ किंवा श्रीराम ही वादविवादाची गोष्ट नाही, ही अनुभवाची गोष्ट आहे. आणि जर ही अनुभवाची गोष्ट असेल तर श्रीरामाला जर भेटायचं असेल, श्रीराम जर आम्हाला जर अंतरामध्ये असलेला जर तो पाहायचा असेल, तर वादविवाद करून डिस्कशन करून आम्हाला तो मिळणार नाही. आणि म्हणून इथं म्हणतात की जनी सज्जनी वाद हा वाढवावा. कधीही सज्जन संगती कर, पण त्यांच्याबरोबर वादविवाद करू नकोस, त्यांचं तू ऐक. आणि जर तू वाद वाढवलास तर काय होईल? पुढे मागता शोक जीवी धरावा. जर त्यांच्याशी तू तू वाद वाढवलास तर काय होईल? तर तुझ्या आयुष्यामध्ये दुसरं काही, भगवंत तर सोडूनच दे, श्रीराम तर सोडूनच दे, तर तुझ्या आयुष्यामध्ये शोकाशिवाय दुःखाशिवाय दुसरं काहीही होणार नाही. कारण तुला हेच माहिती नाही की कुणाजवळ काय मागावं, कुणाजवळ काय मिळेल याची तुला कल्पना नाही. त्यामुळे तुझ्या आयुष्यामध्ये शोकाशिवाय दुःखाशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही, असं इथं समर्थ म्हणतात. आणि पुढे म्हणतात की वाद का करू नकोस तू? तर निजध्यास तो सर्व तुटोनी गेला. वादानी काय होतं? वादविवादाने काय होतं? तर निजध्यास म्हणजे अनुसंधान तुटतं. म्हणजे भगवंताचं जे अनुसंधान आहे, सतत सदा सर्वदा जे आहे ते तुटून जातं, म्हणजे ते कमी होतं. कशामुळं? तर आमचं लक्ष, आमचं जे सगळं प्रायोरिटी आहे ते वादविवादाकडे जातं, डिस्कशन मध्ये जातं. आणि रामाची जी खरोखर असणारं चिंतन आहे, अनुसंधान जे आहे ते कमी होतं. आणि मग त्यानं काय होतं? तर बळे अंतरी शोक संताप ठेला. ह्यानी काय होतं? तर तुमच्याच आयुष्यामध्ये, आमच्याच मनामध्ये शोक संताप म्हणजेच काम क्रोध मद मोह मत्सर हे सगळे विकार येतात. आमच्याच आयुष्यामध्ये दुःख येतात, आमच्याच आयुष्यामध्ये संताप क्रोध येतो, आमच्याच आयुष्यात येतात, म्हणजे माझ्या मनामध्ये येतात, माझ्या अंतःकरणामध्ये येतात. म्हणून ते तू करू नकोस, असं इथं या चरणामध्ये समर्थ सांगतात. म्हणतात की निजध्यास सर्व तुटोनी गेला, बरे अंतरी शोक संताप ठेला. पुढे म्हणतात की सुखानंद आनंद भेदे बुडाला. तुला पाहिजे ना आनंद, तुला सुख पाहिजे ना, मग तो तू काय कर? तर तू भेद करू नकोस असं म्हणतात.
भेद म्हणजे काय की भेदे बुडाला असा शब्द वापरलाय समर्थांनी. सुखानंद आनंद भेदे बुडाला. भेद म्हणजे काय तर आम्ही केलेला व्यक्ती व्यक्तीमधला भेद, आम्ही केलेला धर्माधर्मामधला भेद, हे माझं आणि हे तुझं, हा माझा मुलगा आणि हा दुसऱ्याचा मुलगा, ही माझी संपत्ती ही दुसऱ्याची संपत्ती, हा जो सगळा जो भेद आहे म्हणजे थोडक्यात आपण मागच्या वेळेला सगळं बघितलेलं आहे. आता आपण फार याच्यावर डिस्कशन करायला नको, फार एक्सप्लेनेशन नको. जर आम्ही भेदवृत्ती जर आमच्या मनामध्ये असेल की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की भगवंताच्या म्हणजे गीतेमध्ये जर सुरुवात जर होत असेल तर धृतराष्ट्राचा पहिलाच श्लोक आहे की धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे, याच्यामध्ये या श्लोकामध्ये समवेता युत्सव मामका पांडकाश्चैव किम कुर्वत संजय, असं धृतराष्ट्र विचारतो. धृतराष्ट्र काय म्हणतो की धर्मक्षेत्रामध्ये कुरुक्षेत्रामध्ये माझ्या मुलांनी आणि पंडूच्या मुलांनी काय केलं, हा जो आहे हा भेद आहे. म्हणजे माझी मुलं आणि पंडूची मुलं ही दोन वेगवेगळी मुलं. खरं तसं बघायला गेलं तर सख्खे काका, म्हणजे ही पंडूची जरी मुलं असतील तरी सुद्धा ते त्याचे जवळचे नातले काय तो सख्खा काका आहे, पण तरी सुद्धा मनामध्ये भेद असल्यामुळं, माझं तुझं असल्यामुळं आणि माझ्या मुलांचं चांगलं व्हावं इथपर्यंत ठीक आहे, पण माझ्या मुलांचं जसं चांगलं व्हावं तसं ही मुलं माझी नसल्यामुळं पंडूच्या मुलांचं चांगलं होऊ नये हे इम्प्लिसिट येतं त्याच्यामध्ये, आणि हे तू करू नकोस. आणि म्हणूनच इथे म्हणतात की सुखानंद आनंद जर पाहिजे असेल तर तू भेद करू नकोस, मी माझं करू नकोस, मी माझे आणि ममत्व हे करू नकोस. माझं 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 याच्याबद्दल तुला जे असणारं जे ममत्व आहे, आसक्ती आहे, पण जो मगाशी बघितलं ते तू करू नकोस. तू साक्षी भावानं सगळीकडे वाग, जीवनामध्ये वाग, सगळ्या व्यक्तींबरोबर सगळे संबंध ठेव. मना निश्चय सर्व खेदे उडाला. जर त्यानं केलं नाहीस तर काय होईल बघा. म्हणजे किती समर्थ बरोबर पॉइंट आउट करतात की जर माझं म्हणजे भेद जर केला, तुझं माझं केलं, ममत्वानी वागलो तर काय होईल, तर मना निश्चय सर्व खेदे उडाला. म्हणजे मनाचा निश्चय ठरतो. का निश्चय ठरतो? कारण ज्यावेळेला मी माझं ज्यावेळेला म्हणतो आणि दुसऱ्याचं ज्यावेळेला म्हणतो त्यावेळेला आपण जर ते उदाहरण घेतलं धृतराष्ट्राचंच, तर धृतराष्ट्राच्या मनामध्ये लगेच चिंता निर्माण झाली की माझ्या मुलांचा जय व्हावा, म्हणजेच माझ्या मुलांच्या व्यतिरिक्त म्हणजे पांडूच्या मुलांचा पराजय व्हावा. आणि असं ज्या वेळेला येतं त्यावेळेला बरोबर चिंता निर्माण झाली. चिंता आली म्हणल्यानंतर काळजी आली, संकल्प विकल्प आला, पॉझिटिव्ह थॉट निगेटिव्ह थॉट आला, आणि पॉझिटिव्ह थॉट निगेटिव्ह थॉट आल्यानंतर कॉन्फ्लिक्ट आल्यामुळं मना निश्चय सर्व खेदे उडाला. काय झालं तर मनाचा निश्चय कमी झाला, मनाचा कॉन्फिडन्स कमी झाला, मनाचा आत्मविश्वास कमी झाला. म्हणून या सगळ्या ह्याच्यातून काय होतं म्हणजे इट इज लॉजिक. म्हणजे हे ऍक्च्युली जर तसं बघायला गेलं तर कळायला अतिशय सोपं आहे. जर आपण लॉजिक जर बघितलं या सगळ्या गोष्टीमध्ये, तर मी हे का करायचं नाही, तर हे ह्याच्यासाठी करायचं नाही की आम्ही बराच वेळ म्हणतो की माझा निश्चय होत नाही हो, मी किती ठरवतो पण वळत नाही. हे का वळत नाही, तर सुखानंद आनंद भेदे बुडाला, मना निश्चय सर्व खेदे उडाला. म्हणून हे सगळं जे मनाचे श्लोक आहेत हे आचरणाचे श्लोक आहेत. मनाचे श्लोक हे स्वतःचं अनालिसिस करण्याचे श्लोक आहेत. मनाचे श्लोक हे स्वतःचं परीक्षण आणि स्वतःमध्ये मनामध्ये अंतःकरणामध्ये चेंज करण्यासाठी दिलेला हा मार्ग आहे. आणि हे सगळं समर्थ या सगळ्या श्लोकांमधून डूज आणि डोन्ट्स, काय कर आणि काय करू नयेत, आपण जे मगाशी बघितलं की मिशन, हे असे छोटे छोटे हे दिलेले आहेत, हे छोटे छोटे मार्ग दिलेले आहेत, सोपे सोपे मार्ग दिलेले आहेत की तू जीवनामध्ये जगत असताना तू अशा पद्धतीनं वाग, अशा पद्धतीने तू कर आणि अशा पद्धतीने करू नकोस, तेव्हा तू तिथपर्यंत पोहोचशील. पुढे म्हणतात की आता 63वा हे आहे की घरी कामधेनू पुढे ताक मागे, हरिबोध सांडोनी वेवाद लागे, करी सार चिंतामणी काच खंडे, तया मागता देत आहे उदंडे.
मगाचाच तो विषय पुढे सांगतात की कामधेनूचं वर्णन करून सांगतात की अरे माझ्या घरामध्ये जर कामधेनू असेल, माझ्या जवळच जर कामधेनू असेल, तर मी कामधेनूला ताक मागायचं ह्याच्यासारखं आश्चर्य कोणतं? अरे ती कामधेनू तुला काय पाहिजे ते देईल, तर तू कामधेनू पुढे ताक मागशील? हरिबोध सांडोनी वेवाद लागे. हरी तुझ्याजवळच आहे आणि त्याचा विचार करण्याच्या ऐवजी, त्याची कल्पना करण्याच्या ऐवजी, त्याची कामना करण्याच्या ऐवजी तू वादविवाद करतोस. म्हणजेच तू कामधेनू असताना तू ताक मागतोस, असंच आता त्याचा अर्थ नाही का? करी सार चिंतामणी काच खंडे. अरे चिंतामणी तुझ्या जवळ असल्यानंतर सुद्धा तू त्या चिंतामणीला, त्या हरीला मागण्याच्या ऐवजी तू काचेचे तुकडे मागतोस. तो जीवनामध्ये छोट्या छोट्या गोष्टी मागतोस. बरे तुला त्या मिळतील सुद्धा, तया मागता देत आहे उदंडे. अरे तू त्या हरीला, त्या चिंतामणीला तू काचेचे तुकडे जरी मागितलेस तर तो तुला उदंड देईल, तुला उदंड यश देईल, तुला उदंड कीर्ती मिळेल, तुझ्या आयुष्यामध्ये तुला भरपूर सर्व संपत्ती मिळेल, मुलं बाळ नातलं सर्व काही मिळेल, लोकेच्छा पुत्रेच्छा वित्तेच्छा सर्व काही मिळेल. तया मागता देत आहे उदंडे. तो सगळं उदंड देईल. पण हे सर्व काय आहे? तर काचखंडे आहे, ते काचेचे तुकडे आहेत. तू त्या चिंतामणीला, तू हरीला माग, तू त्या काचेच्या तुकड्यांना मागू नकोस, असं समर्थ येतं या 63व्या श्लोकामध्ये. जीवनाचं सार सांगताना सांगतात की मी काय मागावं, मी काय करावं आणि काय करू नये. अति मूढ त्या दृढ बुद्धी असेना, अति काम त्या राम चित्ती वसेना, अति लोभ त्या क्षोभ होईल जाणा, अति विषयी सर्वदा दैन्यवणा. आम्हाला ते पटावं. आमची स्वतःच अनालिसिस आम्ही करत नाही, पण म्हणून समर्थ आमच्यासाठी करतात आणि आम्हाला सांगतात की अति मूढ त्या दृढ बुद्धी असेना. आम्हीच म्हणतो की आमची बुद्धी दृढ बुद्धी नाही आहो. आम्हाला वाटतं करावं पण आम्ही करत नाही हो. आम्हाला एवढी उपासना करावीशी वाटते पण आमची उपासना आमच्यातून होत नाही. कळतं पण वळत नाही. कारण का? तर अति मूढ त्या दृढ बुद्धी असेना. कारण काय की आम्ही अति मूर्ख आहोत. आम्हाला चांगलं काय आणि वाईट काय कळत नाही. अति काम त्या राम चित्ती वसेना. आम्हाला उपासना करताना, आम्हाला नामस्मरण करताना, आम्ही ज्या वेळेला जपसाधना करताना आमचं मन त्या रामामध्ये, नामस्मरणामध्ये राहत नाही. आमच्या सगळ्या चंचल सगळ्या विषयामध्ये जातं. रामचित्ती वसेना. का? तर आमच्या मनामध्ये अति कामना आहेत, विषयांबद्दल कामना आहेत. म्हणून इथं म्हणतात की जर कोणी झाला प्रश्न विचारला की अरे जर नामस्मरण करत असताना माझं मन स्थिर होत नाही, तर त्याला सोल्युशन सरळ आहे की माझ्या मनामध्ये अतिशय कामना आहेत, इच्छा आहेत, विषयांच्या कामना आहेत आणि त्या कामना कमी केल्याशिवाय माझ्या मनामध्ये राम स्थिर होणार नाही. अति काम त्या रामचित्ती वसेना. म्हणजे समर्थांनी लगेच सोल्युशन सांगितलं. समर्थांनी नुसते प्रॉब्लेम स्टेटमेंट दिली नाही आहेत, समर्थांनी त्याला सोल्युशन स्टेटमेंट पण दिलेली आहेत. म्हणजे अप्रोच समर्थांचा कसा आहे बघा की आम्हाला ते मिशन देत आहेत की अरे तू या जीवनामध्ये जगत असताना तू स्वतःच अनालिसिस कर आणि जर त्याच्यातून तू शोध की तू नक्की कुठे आहेस. अति लोभ त्या क्षोभ होईल जाणं. अति लोभ असेल तर त्याला क्षोभ होणार, त्यात काही प्रश्नच नाही. विषयांची जर हाव असेल तर त्याला क्षोभ संताप ह्याच्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही. कारण का? की ते मिळाल्याशिवाय मला आय वॉन्ट, मला अजून पाहिजे, मला अजून पाहिजे, मला अजून पाहिजे असं ज्यावेळेला वाटतं त्यावेळेला ते कधीही पूर्ण होणार नाही. आणि पूर्ण झालं नाही त्यामुळे माझ्या मनामध्ये संताप, क्षोभ येणार, क्रोध येणार, याच्याबद्दल कुठलीही शंका नाही. म्हणून समर्थ सांगतात की अति लोभ त्या क्षोभ होईल जाणं. म्हणजे जर माझ्या मनामध्ये जर क्रोध असेल, संताप असेल तर आमचं अनालिसिस काय? मला कशावर काम केलं पाहिजे? की लोभावर काम केलं पाहिजे. की माझ्या मनामध्ये लोभ आहे. यू ऍक्सेप्ट इट और डोंट ऍक्सेप्ट इट, यू टेल समबडी और यू डोंट टेल समबडी, इट इज द फॅक्ट, वी हॅव टू ऍक्सेप्ट इट. की अति लोभ त्या क्षोभ होईल जाणं, अति विषयी सर्वदा दैन्यवाणा. जर माझं आयुष्य जर लाचारीमध्ये असेल, माझं जर आयुष्य जर दैन्यवाण असेल, माझ्या आयुष्यामध्ये जर पदोपदी मला चिंता, काळजी, भीती अशी जर वाटत असेल, तर समर्थ इथे सांगतात की जर असं जर असेल तर काय असेल? तर तुझ्यामध्ये विषयांची कामना आहे, तू विषयांमध्ये अडकून पडलेला आहेस, हे तू लक्षात घे. आणि म्हणून सांगतात की अति विषयी सर्वदा दैन्यवाणा. जर दैन्यवाण असशील तर काय असेल? तर तू विषयांची कामना कमी कर, विषयांबद्दल असणारं प्रेम कमी कर. तू लाचारी, तुझी जी आज तुला जे वाटतंय तुझे आयुष्य हे लाचारी
असल्यासारखं आहे, दुःखी आहे, दैन्यवाण आहे, हे जर असेल तर तुला काय करायला पाहिजे, तर तू विषयांबद्दल तुझं असणारं प्रेम कमी करायला पाहिजे. पुढे म्हणतात 65वा श्लोक. नको दैन्यवाणे जिने भक्ती उणे, अति मूर्ख त्या सर्वदा दुःख दुणे, धरी रे बना आदरे प्रीती रामी, नको वासना हेमधामी विरामी. मग दैन्यवाण जीवन, हे सिक्वेन्स आहे. मगाच्या श्लोकापासून आता पुढच्या श्लोकामध्ये गेले. मग दैन्यवाण काय आहे, तर दैन्यवाण काय आहे, तर कारण का की माझ्या जीवनामध्ये भक्ती कमी आहे. रामाची भक्ती कमी असल्यामुळे माझं जीवन हे दैन्यवाण आहे. नको दैन्यवाण आहे जिने भक्ती उणे, भक्ती कमी असल्यामुळं, भक्ती नसल्यामुळं माझं जीवन हे दैन्यवाण झालेलं आहे. अति मूर्ख त्या सर्वदा दुःख दुणे, जी माणसं अतिशय मूर्ख आहेत, म्हणजे थोडक्यात जी माणसं अज्ञानी आहेत, ज्या माणसांनी ह्या जीवन कसं आहे याच्यावर विचार केलेला नाही, ज्या माणसांनी जीवनामध्ये येऊन, या आयुष्यामध्ये येऊन काय करायचं याच्यावर विचार केलेला नाही, काय पुरुषार्थ करावा याच्यावर विचार केला नाही, काय करावं आणि काय करू नये याच्यावर विचार केला नाही, त्यांच्या आयुष्यामध्ये दुःखाशिवाय काहीही दुसरं होणार नाही, हे समर्थ इथं स्पष्ट सांगतात. आणि त्या सर्व माणसांना उपमा देतात की अति मूर्ख त्या सर्वदा दुःख दुणे, म्हणजे जी अशी माणसं जी अज्ञानी आहेत, ज्यांनी हे जाणून घेतलेलं नाही, त्यांच्या आयुष्यामध्ये दुःखाशिवाय दुसरं काहीच नाही. आणि मग हे सांगितल्यानंतर परत इथे येतात की धरी रे मना आदरे प्रीती रामी, नको वासना हेमधामी विरामी. परत 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 समर्थ आम्हाला इतकं प्रेमानं, इतकं तळमळीनं सांगतात की अरे तू त्या रामाबद्दल तू प्रेम धर, रामाविषयीच तू फक्त आदर आणि प्रेम भाव निर्माण ठेव, नुसतं ऐश्वर्यामध्ये लोळू नकोस. आज जर आम्ही बघाशी जो मागचा विषय चाललेला होता की आज आमच्या आयुष्यामध्ये आधार नाही, आमच्या आयुष्यामध्ये आधार आम्ही संपत्तीचा घेतो. सक्सेसफुल होण्यासाठी आम्हाला संपत्ती आवश्यक वाटते. आम्ही सगळं कंपॅरिझन हे संपत्तीमध्ये करतो की तुझ्याकडे किती संपत्ती आणि माझ्याकडे किती संपत्ती, माझ्याकडे जर जास्त संपत्ती असेल तर मी मोठा, मी सक्सेसफुल. कारण का की आम्ही फक्त कंपॅरिझन ही संपत्तीमध्ये करतो. म्हणजे थोडक्यात आमचा आधार हा राम नाही, परमेश्वर नाही, देव नाही, तर संपत्ती आमचा आधार आहे. आणि म्हणूनच संपत्ती आमचा आधार असल्यामुळं, ती चंचल असल्यामुळं आमच्या आयुष्यामध्ये अतिशय दुःख आहे. म्हणून ते म्हणतात की नको वासना हेमधामी विरामी, अरे तू नुसत्या ऐश्वर्यामध्ये लोळू नकोस, त्यातनं तुला काहीही मिळणार नाही. त्यातनं तुला सुख मिळेल पण त्यातनं तुला आनंद मिळणार नाही. कारण का, परत तोच विषय, नवे सार संसार हा घोर आहे, सर्व संसार हा अतिशय भयानक आहे, असार आहे. तू सत्य शोधून काढ, सार शोधून काढ. म्हणजे थोडक्यात आपण ह्या आधीच्या श्लोकांमध्ये पण समर्थाने सांगितलं होतं की सार काय आणि असार काय, सत काय आणि असत काय, सत्य काय आणि असत्य काय, हे तू विवेकाने शोधून काढ, ह्याची तू डिस्कव्हरी कर. म्हणजे तुला लक्षात येईल की हा सगळा संसार हा घोर आहे, हा भयानक आहे, हा दुःखदायक आहे. म्हणून परत इथे म्हणतात की मना सज्जना सत्य शोधोनी पाहे, मनी विष खाता पुढे सुख कैसे, करी रे मना ध्यान या राघवाचे. आणि मग आता चर्म श्लोकावर म्हणजे समरी श्लोकावर, ऍट द एंड ऑफ द डे, मॉरल ऑफ द स्टोरी, तू काय कर, या सगळ्या श्लोकांचं काय सार आहे या 10 श्लोकांचं, तर या सर्व सगळ्यांच्या मध्ये तू काय कर, तर जनी विष खाता पुढे सुख कैसे, तो संसार विषवत आहे, त्याच्यामध्ये रमू नकोस. विष खाल्ल्यानंतर तुला विषच मिळणार, संसारा नकोस. तू फक्त मनामध्ये त्या राघवाचं ध्यान कर, चिंतन कर, त्या रामामध्ये रमून जा, म्हणजे तुला सर्व काही मिळेल. हेच जीवनाचं सार आहे, हेच जीवन आहे, हेच समर्थांचं जीवन सार आहे. हे समर्थांचं आम्हाला तळमळीचं सांगणं गेल्या 10 श्लोकामधून समर्थांनी सांगितलेलं आहे. दिस आर द मिशन स्टेटमेंट्स. अतिशय छोटी छोटी आम्ही काय करावं आणि काय करू नये असं समर्थांनी आमची व्हिजन, म्हणजे त्या प्रत्यक्ष रामाचं दर्शन, म्हणजेच निरतिशय आनंदाची प्राप्ती, म्हणजेच अतिशय दुःखाची निवृत्ती ही आमच्या आयुष्यामध्ये येईल.
जर आम्हाला विजन जर प्राप्त व्हायची असेल तर आम्हाला मिशन स्टेटमेंटनी म्हणजे आम्हाला डे टू डे लाईफमध्ये ऍक्ट केलंच पाहिजे. डे टू डे लाईफमध्ये आम्हाला ऍक्शन घेतली पाहिजे. आम्हाला स्वतः आचरण केलं पाहिजे. आणि त्यासाठी आम्हाला या कसा मार्ग आचरावा, कशा पद्धतीनं काय करावं आणि काय करू नये हे अतिशय सोप्या शब्दामध्ये समर्थांनी या केल्या 10 श्लोकामध्ये आपल्याला सांगितलं. आपण त्याच्यावर या आठवड्यामध्ये चिंतन करूया. त्याप्रमाणे आमचं आचरण करण्याचा प्रयत्न करूया. त्याप्रमाणे आमचं मन बदलण्याचा प्रयत्न करूया. आणि समर्थांनाच प्रार्थना करूया की समर्थ आम्हाला आणि प्रभू श्रीराम आम्हाला यामध्ये मदत करत, आम्हाला सहाय्यभूत होत. आणि मग आमचं जीवन, आमचं मन कसं चेंज होईल ते आम्हालाच खूप मजा येईल. आणि हे बोलून मी आज इथंच थांबतो. हरिओम तत्सत. प्रार्थना म्हणते. कल्याण करी रामराया देवराया, कल्याण करी रामराया. जनहित विवरी, जनहित विवरी, जनहित विवरी, कल्याण करी रामराया. तळमळ तळमळ होतची आहे, होतची आहे. हे जन हाती धरी दयाळा, कल्याण करी रामराया. अपराधी जन चुकतची गेले, चुकतची गेले. तुझा तुझी सावरी दयाळा, कल्याण करी रामराया. कठीण त्यावरी कठीण जागले, कठीण जागले. आता न दिसे उरी दया, कल्याण करी रामराया. ओठे जावे काय करावे, काय करावे. आरंभिली गोहरी दयाळा, कल्याण करी रामराया. दास म्हणे आधी केले पावलो, केले पावलो. दयेसी नाही सरी दयाळा, दयेसी नाही सरी दयाळा. कल्याण करी रामराया देवराया, कल्याण करी रामराया देवराया, कल्याण करी रामराया. जय जय रघुवीर समर्थ श्रीराम. मी सगळ्या लाईन्स ओपन केलेल्या आहेत. ऑडिओ आणि व्हिडिओ पण ओपन केलेले आहेत. तर आपला आजचा सेशन हा अतिशय हा आचरणासाठी आहे. सोप्या सोप्या भाषेमध्ये समर्थांनी सांगितलेलं आहे. आपल्या सगळ्यांचा अनुभव सुद्धा आहे. म्हणजे आपल्याला खरं आजच्या सेशन मध्ये जर मी असं म्हणेन की क्वेश्चन आन्सरच्या ऐवजी आपण प्रत्येकाने आपलं जर परीक्षण केलं, आपल्या सगळ्यांचे अनुभव असतील की असं केल्यामुळे आम्हाला या श्लोकांच्या आधाराने आम्ही आमचं परीक्षण करू शकतो, आमचे अनुभव बघू शकतो. आणि आमच्या आयुष्यामध्ये आम्हाला कसे चेंजेस काही करावे लागतील, काय करायचं आणि काय करू नये हे छान समर्थांनी आम्हाला म्हणजे आम्ही लहान असताना 21 अपेक्षित असं एक होतं की त्याच्यामध्ये एक क्विक समरी टेम्पलेट दिलेला होता. आणि तसंच समर्थांनी या सगळ्या श्लोकांमधून एक क्विक टेम्पलेट दिलेलं आहे की काय करावं आणि काय करू नये छोट्या छोट्या सोप्या सोप्या भाषेमध्ये. त्यामुळे खूप छान आहे. सगळ्यांनी त्याच्यावर विचार करावा. कुणाला काही शंका, कुणाला काही क्वेश्चन्स, कुणाला काही कॉमेंट्स करायचे असतील तर आपण करू शकतो. मी लाईन्स ओपन केलेल्या आहेत. तुम्ही अनम्यूट करून बोलू शकता. तुम्हाला स्वतःला अनम्यूट करायला लागेल स्वतःच, त्याशिवाय ऐकता येणार नाही.
विवेक दादा, नमस्कार. हा, नमस्कार. हा, खूप छान झाला सेशन. कल्पना हा सगळ्यात मोठा एक मनुष्यामध्ये असलेला एक की तो कुठेही जाऊ शकतो. इथून अमेरिकेत किंवा कुठे, पण त्याला कुठे कसं कंट्रोल करायचं खूपच छान सांगितलं. नाही, हे श्लोक समर्थांचे अतिशय पॉवरफुल श्लोक आहेत. म्हणजे मी नेहमी म्हणतो ना की जर आपण असं म्हणतो ना की स्क्रिप्ट जर छान असेल तर नाटक अतिशय चांगलं होतं, मूवी चांगली होती. तसं हे समर्थांचे जे श्लोक इतके पॉवरफुल आहेत, म्हणजे वाटतात अतिशय छोटे, अतिशय सोपे, पण त्याच्यामध्ये इतकं प्रचंड हे दडलेलं आहे. आणि ते जर आम्ही त्याच्यावर जर जेवढं जास्त विचार करू आमच्या जीवनाच्या अनुषंगाने, आमच्या जीवनामध्ये असलेल्या घटनेतून, आणि आम्ही जर थोडस त्याच्यावर विचार केला तर ऑटोमॅटिकली आमच्यात चेंज होतो. आम्हाला चेंज व्हावं असं सांगायला सुद्धा लागत नाही. हे मात्र खरंय. हे म्हणजे खरंय. समर्थांचा मार्गच हा विचार मार्ग आहे. आणि त्यामुळे कसं आहे की ज्या वेळेला तुम्ही विचार करता, दॅट इट सेल्फ इज अ हाफ वर्क डन. आणि ज्यावेळेला तुम्ही विचार करता ह्या मनाच्या श्लोकाच्या आधाराने, समर्थांनी दिलेल्या शिकवणुकीच्या आधाराने, तेव्हा ऑटोमॅटिकली चेंज व्हायलाच पाहिजे. इतकं त्याच्यामध्ये पॉवर आहे, इतकं त्याच्यामध्ये हे आहे. म्हणूनच हे श्लोक 400 वर्षामध्ये तसेच्या तसे आम्हाला आज सुद्धा इतकं चेंजेस होऊन सुद्धा, भौतिक चेंजेस होऊ शकतात, टेक्नॉलॉजी इतकी चेंज होऊन सुद्धा तसेच्या तसे ऍप्लिकेबल आहे. त्याचं कारणच ते आहे. कारण हे आलेले अनुभवातनं आलेले, समर्थांनी अनुभवातनं दिलेले हे श्लोक असल्यामुळं हे आम्हाला आजही तसेच्या तसे ऍप्लिकेबल आहेत. आणि खूपच गुढार्थ दडलेला आहे. म्हणजे ते वाटतात तसे सोपे नाही आहेत. म्हणजे हो, नक्कीच नाही आहेत. म्हणजे ते एका पाठोपाठ एका पाठोपाठ दिलेले आहेत, ते वाटताना अतिशय सोपे, पण ते ऍक्च्युली हे मनाचंच, इट्स अ सायकोलॉजी ना, मनाबद्दलच सांगितलेलं असल्यामुळं, आणि मन हे कॉम्प्लिकेटेड असल्यामुळं ते कशा पद्धतीनं आम्हाला ते त्याच्यावर पहिल्यांदा मन काय आहे हे कळून घेतलं पाहिजे, नंतर ते कसं चेंज झालं पाहिजे ते कळलं पाहिजे, आणि मग ते त्याची प्रोसेस एकदा कळल्यानंतर त्याच्याप्रमाणे आम्ही आचरण केलं पाहिजे, आणि त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी पाहिजे. नाही, फार सुंदर, फार सुंदर. आय थिंक कृतिका, हो दादा. हो दादा. दादा, मला प्रश्न नाही आज. मला माझा अनुभव म्हणजे जो बदल येतोय स्वतःमध्ये तो जस्ट शेअर करायचा आहे. तर जसं आता हे आपले दर रविवारचे सेशन चालू आहेत ना, तर अवेअरनेस खूप वाढलाय. सो एखादी घटना घडते, काहीतरी होतं, मन थोडं नाही बरंच हलतं आणि मग परत हे आपले जे सेशन झालेले असतात त्याच्यातनं म्हणजे लक्षात येतं की ओके, आपल्याला आता म्हणजे ह्यामध्ये बदल घडवायचे आहेत. ज्या घटना घडतात त्या घडतात आहेत, पण त्याच्यामध्ये जर म्हणजे या सेशन्समुळे मला त्याचा उपयोग होतोय. अवेअरनेस खूप वाढलाय. म्हणजे एखादी घटना घडते, डिस्टर्ब व्हायला होतं किंवा असं कठीण वाटतं किंवा असं वाटतं आता पुढे कसं करायचं किंवा काय करायचं, पण त्याच्यानंतर परत हे लक्षात येतं की आपण हेच तर आता ह्याच तर दर रविवारी आपण ह्याचा आढावा घेतोय. गेले 2-3 रविवार मी लाईव्ह सेशन नाही अटेंड करू शकले, पण रेकॉर्डेड सगळे अगदी म्हणजे बॅकलॉग काही साठवून देत नाही. त्या जसं तुमचं रेकॉर्डिंग येतं, कारण बॅकलॉग साठला तर मला माहिती एक रविवार जरी माझा बॅकलॉग झाला तर मग ते पुढे वाढत जाणार. सो पण त्याचा मला खूप फायदा होतोय. तर मला आपले आभार मानायचे होते विवेक दादा. आणि ज्या तळमळीने आपण शिकवता, आणि आजही जसं सांगितलं की घरी काम चालू आहे आणि हे म्हणजे घरात पण जे काही असताना सुद्धा तुम्ही आमच्याकरता जो वेळ काढता हे 2-2.5 तास, त्याचा मला खूप आभारी आहोत आणि त्याचा उपयोग पण होतोय. थोडक्यात ऍक्च्युली सगळं समर्थांचे आभार आपण सगळ्यांनी मानायचे. त्याचं कारण काय की समर्थांनी जे इतकं सांगितलं आहे, इतकं ते स्क्रिप्टच इतकं पॉवरफुल आहे, त्यामुळं आपण काय करतोय तर फक्त त्या ह्याच्यामध्ये चिंतन करतोय ह्या समर्थांच्या मनाच्या श्लोकाच्या आधाराने. आणि मी जे मगाशी जे म्हणलेलं की हा आमचा आधार आहे, म्हणजे आमच्यामध्ये आणि इतर लोकांच्या मध्ये असं आपण म्हणू, फॉर एक्झाम्पल की आज आम्हाला एक आधार सापडतो या मनाच्या श्लोकांमध्ये की ह्याच्या आधारे आम्ही अनालिसिस करू शकतो आमच्याच जीवनाचं,
आमच्याच मनाचं, आमच्याच असलेल्या घडलेल्या प्रसंगांचं, आमच्या येणाऱ्या आयुष्यात येणाऱ्या माणसांचं. आणि ज्या वेळेला आम्ही अशा पद्धतीनं अनालिसिस करतो, कारण पूर्वी आम्ही वेगळ्या पद्धतीने अनालिसिस करत होतो. आम्ही निगेटिव्ह पद्धतीने अनालिसिस करत होतो. आम्ही आमच्या मनामध्ये असलेल्या सबकॉन्शियस मनामध्ये असलेल्या वासनांच्या द्वारे त्याचं अनालिसिस करत होतो. सो दॅट मे बी इनकरेक्ट. पण आज आमच्यामध्ये काय बदल झालेला आहे, तर आम्हाला या शास्त्राच्या आधारानं, मनाच्या श्लोकाच्या आधारानं, म्हणजे थोडक्यात या फाउंडेशनच्या आधारानं आम्हाला एक आत्मविश्वास प्राप्त झालेला आहे की हे का बरोबर आहे. अदरवाईज पीपल विल से, किंवा हे प्रत्येक जण म्हणतो आज आमच्या, जर बघितलं की हे बरोबर आहे ते बरोबर आहे, ह्याच्यामध्ये काय होतं की त्या माणसाचे स्वार्थ असतात. त्या माणसाला बरोबर वाटतं किंवा दुसऱ्या माणसाला चुकीचं वाटतं म्हणून आम्ही असं वागतो तसं वागतो असं होतं. पण ज्या वेळेला आम्ही ह्या शास्त्राच्या आधाराने विचार करतो त्यावेळेला इथे माणूस येत नाही. इथं शास्त्राची परंपरा येते. इथे मनाचे श्लोक ज्याला समर्थांनी सांगितले त्यावेळेला समर्थांनी सबंध वेदांत म्हणजे लाखो वर्षापूर्वीपासून आलेलं हे फक्त आम्हाला क्रिस्प कॅप्सूल मध्ये दिलेलं आहे समर्थांनी. त्यामुळं ह्याच्या पाठीमागे इतकी मोठी परंपरा असल्यामुळं आम्हाला एक शास्त्राचं एक फाउंडेशन किंवा शास्त्राचा एक आधार कळतो. आणि जर ते इतकी वर्षानुवर्ष जर इतक्या लोकांना, इतक्या पिढ्या आल्या इतक्या पिढ्या गेल्या, त्या सगळ्यांना जर त्याचा जर अनुभव चांगला आला असेल आणि त्याच्यातून जर बदल होत असेल, तर हे जर मी केलं आणि याच्या पद्धतीने जर मी बदललो, माझं जर मन बदललं, तर माझ्या मनामध्ये एवढा प्रचंड कॉन्फिडन्स निर्माण होतो. म्हणजे प्रसंग तेच घडतात आयुष्यामध्ये. काहीही चेंज होणार नाही, आम्ही आहे तिथंच आहोत. फक्त काय होतं तर माझं मन चेंज होतंय आणि जे कसं होतंय तर ते पॉझिटिव्हली चेंज होतंय. म्हणजे आय एम नॉट गोइंग इन टू निगेटिव्ह कनोटेशन्स, पण मी पॉझिटिव्ह त्याचा विचार करून पॉझिटिव्ह थिंकिंगनी शास्त्राच्या आधारे, म्हणजे म्हणून हा आमचा आधार आहे. आणि म्हणून हे जास्त महत्वाचं आहे की ह्याच्यामध्ये जर आम्ही संतांकडे बघितलं तर, किंवा आपण प्रभू रामाचं जर चरित्र बघितलं तर त्याच्या आयुष्यामध्ये किती संकट आली. अक्षरशः एका क्षणामध्ये तो राजा होणार होता, तर भणंग भिकारी वनवासामध्ये जायला लागलं 14 वर्ष. ही घटना सोपी घटना नाहीये. आपण असा विचार करू की एका त्याला, तो त्यावेळेला मानव म्हणून जन्मलेला होता, त्यावेळेला त्याला दुःख झालं नसेल. त्याला त्याच्या आयुष्यामध्ये 14 वर्ष त्याला वनवासामध्ये राहायला लागली. त्याने कधीही दुःख व्यक्त केलं नाही, नाराजी व्यक्त केली नाही. अतिशय धैर्यानं त्यांनी सामना केला. आणि त्याच्यामध्ये स्वतःची पत्नीचं ज्यावेळेला हरण झालं, ते सुद्धा त्यानं संकट पचवलं आणि त्याच्यावर त्यानं सोल्युशन काढून युद्ध करून, आणि युद्ध कोणाबरोबर केलं तर जो सर्वोत्तम होता त्यावेळेला रावण, त्याच्याबरोबर युद्ध केलं. आणि त्यांनी त्यावेळेला कुणाची मदत घेतली तर वानर सेनेची मदत घेतली. म्हणजे वाटलं असतं तर त्यांनी अयोध्याला मेसेज टेक्स्ट पाठवलं, ट्विट केलं असतं तर लगेच सगळी सेना आलेली असती, परत घेऊन आला असता रावणाशी युद्ध करायला. तो आला नाही, त्याने तसं केलं नाही. त्यांनी तो प्रॉब्लेम स्वतः सोडवला. त्याला माहित होतं की मी आता वनवासात आहे, मला हे केलं पाहिजे. आणि वानरांची सेना घेऊन त्यांनी रावणाशी युद्ध केलं. पण रावणाशी युद्ध करताना सहजासहजी झालंय का? कितीतरी वेळेला स्वतः त्या दोघांनाही त्रास झालेला आहे. लक्ष्मणाला शक्ती लागलेली आहे, लक्ष्मण जिवंत आहे का उद्या हे माहिती नाही. असं असताना सुद्धा त्या ह्याच्यातून सुद्धा तो तिथून पार पडलेला आहे. समुद्रावर सेतू बांधण्यात आलेला आहे. हनुमान एक भक्त म्हणून, एक अनुयायी म्हणून, टीम मेंबर म्हणून त्यांनी त्याला कल्टिवेट केलं, त्याला मोटिवेट केलं आणि त्याला समुद्र पाठवलं त्याला तिकडे. म्हणजे थोडक्यात काय की सांगायचा मुद्दा काय की ह्या सगळ्या संकटामध्ये तो कसा वागतो, जर त्याच्यापेक्षा तर आमच्या आयुष्यामध्ये काही संकट जास्त येत नाहीत. त्याच्यापेक्षा तर जास्त मग आम्ही एवढे दुःखी का, आम्ही एवढे हतबल का, आम्ही एवढे असे हीन दीन असे का आमच्या आयुष्यामध्ये आम्ही असे. आणि ते येण्यासाठी आम्हाला या मनाच्या श्लोकांचा खूप खूप उपयोग होतो. आणि हा आधारभूत असल्यामुळं आमचंच आणि हे कुणी कुणाची परीक्षा करायची, आम्हीच आमची परीक्षा करायची, आम्ही बघायचं की आम्ही चेंज होतोय का नाही. आणि परीक्षा कोण घेणार? परमेश्वर घेणार, राम घेणार. आणि तो कसा घेणार तर तो म्हणतो की सदा सर्वदा देव सन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ट आहे. तो माझी परीक्षा बघतो आणि तो जवळ राहून am I changing or not,
माझं धारिष्ट्य वाढलंय की नाही, माझं धैर्य वाढलंय की नाही, आम्ही पूर्वीसारखाच रडत राहत आहे, थोडं थोडं तोही करतोय म्हणजे. आणि तो आपल्याला शाबासकी देतो की अरे हा येस यू आर इम्प्रुव्हिंग, गो हेड. आणि हा माझ्या मनाशी असलेला संवाद आहे. म्हणजे मला बाकी कुणाशी बोलायचं काही कारण नाही. मला कळतं की मी माझाच मनाचा आधार आहे. म्हणजे राम कुठे आहे? माझ्या मनातच आहे. बर, मला तो मदत कोण करतोय? राम मदत करतोय म्हणजे कोण? तो राम माझ्या मनातूनच मला मदत करतोय, म्हणजे माझं मनच मला मदत करतोय. बर, ते झाल्यानंतर मी आनंदी होतो म्हणजे कोण? तर माझं मन आनंदी होतं. बरं, मग आत्मविश्वास माझ्या मनामध्ये आला म्हणजे कुठे आला? तर माझ्या मनामध्येच आत्मविश्वास आला म्हणजे माझं मनच आहे. म्हणजे थोडक्यात काय की ऍट एंड ऑफ द डे मनाशिवाय दुसरं काही नाही. जसं मन आहे तसं माझी आयुष्य आहे, तसं माझं जीवन आहे. संपलं काम. इतकं ऍक्च्युली तसं बघायला गेलं तर आहे सिम्पल अतिशय. म्हणजे तसं ते थोडंसं ती अशी सगळी ती मजा आहे. हो. मन म्हणजे कणखर होत आहे, हे नक्की. मन कणखर होत आहे म्हणजे कसं आहे, ठीक आहे प्रॉब्लेम आहे ना, काढू सोल्युशन, असं होत आहे. सो हा फरक मला माझ्यात दिसतोय. आणि दिसतोय म्हणजे घरातलं वातावरण अगदी सगळं परफेक्ट, घरामध्ये काहीच इश्यू नाही. आम्ही ऍक्च्युली रिनोव्हेशन पूर्ण 1 जानेवारीला काढलं आणि तो माणूस खूप त्रासदायक निघालाय. 3 महिन्याचे 5 महिने झाले तरी आमचं घर अजून 60% जेमतेम आहे. क्वालिटी इश्यूज आहेत. सो वी आर लाईक लिटरली आमचं वी आर सफरिंग बाय ऑल मीन्स, फिजिकली, मेंटली, फायनान्शियली. आणि असं नको जीव झालाय. पण नेमके योगायोगाने आपले हे सेशन सुरू झाले आणि आता असं रोजचा दिवस आहे. सकाळी 7-7:30ला सगळे फोन सुरू होतात, प्रॉब्लेम सुरू होतात, अडचणी सुरू होतात. लगेच असं हपकायला होतं, आता कसं होणार? मग आपले सगळे सेशन्स म्हणजे आपला सार आठवतो. म्हणतो चला मार्ग काढायचा. आणि कालची पण आमची मीटिंग म्हणजे अशी, काल तर दिवसभर दुपारी 2 ते रात्री 9 पर्यंत सगळं मीटिंग बसलो होतो घेऊन. आणि मार्ग निघतात. आणि असं आता सकाळी उठल्या जे पूर्वी व्हायचं, काळजी असायची की आता कसं होणार, आजचा दिवस परत सुरू, तेच रोजचं. आणि आपण काय म्हणजे असाही प्रश्न यायचा, आपण काही चूक केलेली नाही, आपण माणूसही व्यवस्थित पाहिला, पैशाचा प्रश्न नाही, पण त्याच्याकडून फायनान्शियली तो आपल्याला खेळवतोय किंवा आपला टाइम लाईन त्याने खूप डिले केली आहे. सो इकडचे लँडलॉर्ड सांगतात की अग्रीमेंट संपत आलंय, तुम्ही घर सोडा. असं तर आता काय झालंय, पण ह्या मनाच्या श्लोकने असं होतंय, ठीक आहे आजचा दिवस आहे, उद्याचा म्हणजे आजचा दिवस आहे नाही, हा आत्ताचा जो क्षण आहे त्याला आत्ता पार करू, मग पुढचं पुढे बघू. पण त्याच्याने दादा आम्हाला खूप मदत मिळते, मला आणि माझ्या मिस्टरांना. सो आमच्याकडून खूप खूप धन्यवाद, खूप खूप आभार. आणि अगदी जसं मी बोलले ना, एका शब्दात, वाक्यात जर मी सांगितलं ना, की मला कळतंय अडचणी येतातच, पण मन कणखर झालंय की ठीक आहे, प्रॉब्लेम आहे, सोल्युशन निघेल, काढू. आज नाही निघेल, उद्या निघेल, पण ह्याच्यातून आपण बाहेर पडू. सो हा आत्मविश्वास मिळालाय आणि तो फक्त आपल्या सेशन्समुळे मिळालाय. सो खूप खूप धन्यवाद. जय श्रीराम. जय श्रीराम. खूप छान. तोरा काका, तुमचं आय थिंक तुम्ही अनम्यूट करू शकता का? एक मिनिट, मी तोरा काका तुम्हाला अनम्यूट करता येईल? एक मिनिट, मी करता ते होतं. इन द मीन टाइम अजून कोणाला काही कॉमेंट्स असतील तर आपण अनम्यूट करून करू शकतो, बोलू शकतो. आपल्याला अजून एक 5 मिनिटं आहेत आज. तर हा, तोरा काका मी अनम्यूट केलेलं आहे तुम्हाला. थिंक ते तुमच्याकडनं अनम्यूट करायला लागेल. ठीक आहे. आय थिंक मी तोरा काकांशी नंतर बोलेन. अजून कुणाला काही असेल
क्वेश्चन्स, शंका, कॉमेंट्स, तर आपण करूया, नाही तर वी कॅन क्लोज द सेशन पुढे. ठीक आहे, चालेल. आज आपण इथंच थांबू. हरिओम तत्सत. आपण पुढच्या रविवारी इथनं पुढचे श्लोक बघूया. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ. थँक्यू. जय 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 रघुवीर श्रीराम. समर्थ. जय श्रीराम. थँक्यू.